ओके. आणखी जॉईन होत आहेत. सगळ्यांनी नोटपॅड आणि पेन वगैरे ठेवले सोबत. महत्वाच्या नोट्स असतील तर ते घ्यायचे आहेत. यश राजश्री कदम मॅडम हो म्हणतायत. ओके. चलो. तर फर्स्ट ऑफ ऑल मी सगळ्यांना माझं इंट्रोडक्शन करून देते. माझं नाव स्नेहल रसाळ. मी रेकी यस अंजली मॅम. मी रेकी ग्रँड मास्टर आहे, त्याच्यानंतर काउन्सिलर पण आहे आणि मागच्या 7-8 वर्षांपासून मी ऑकल्ट सायन्समध्ये पूर्ण वेळ काम करत आहे. ऍक्च्युली मी स्कूल कॉलेजमध्ये असल्यापासून वेगवेगळ्या मोडॅलिटीज कोर्सेस करत गेले. त्याच्यानंतर जॉबला असतानाही माझं ऍक्च्युली MA BEd आहे, टीचर आहे मी बाय प्रोफेशन आणि CBSE सेकंडरी लेवलला सुद्धा मी शिकवलेलं आहे काही काळ. ओके. त्याच्या काही वर्ष त्याच्यानंतर काय की ऑक्कल सायन्समध्ये मला इंटरेस्ट होता. मी जॉब करत करत अनेक कोर्सेस केले, ऑनलाईन ऑफलाईन सुद्धा शिकवत होते. पण याच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप होत गेला. त्याच्यानंतर मी 7-8 वर्षापासून फुल टाइम ऑक्कल सायन्समध्येच काम करत आहे आणि वेगवेगळे कोर्सेस वेगवेगळ्या मोडॅलिटीज मी शिकवते. जसं की रेकीचा आहे, ग्रँड मास्टर पर्यंत आपण कोर्सेस घेतो. त्याच्यानंतर पेंड्युलम डाउजिंग शिकवते, एंजल थेरपी आहे, EFT आहे, पास्ट लाईफ रिग्रेशन सुद्धा आहे, आकाशिकचे रिडिंग करते. आकाशिकचे कोर्सेस अजून लॉन्च केले नाहीयेत आपण, लवकरच ते करू. त्याच्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शनचे सेशन घेते, ऍडव्हान्स होपोनोपोनो आहे. अशा वेगवेगळ्या मोडॅलिटीज वेगवेगळे कोर्सेस शिकवले जातात आमच्या थ्रू. आणि तसंच तुम्ही पाहिलं असेल की इन्स्टा आणि फेसबुकवरती ऑकल्ट हिलर स्नेहल या नावाने अकाउंट आहे. तर ते प्लीज तुम्ही चेक करा. तिथे रेकी शिवाय आणखी इतर बाह्य जे विषय आहेत त्याच्याबद्दल सुद्धा खूप छोटे छोटे व्हिडिओ रील्स तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला त्याची मदतच होईल. तर थँक्यू सो मच सगळ्यांना हे सेशन जॉईन केल्याबद्दल. आणि चलो आज आपण स्टार्ट करूयात. तर माझं इंट्रोडक्शन मी दिलेलं आहे आज, ठीक आहे. आता मला बाकी सगळ्यांनी, इथे किती लोक प्रेझेंट आहेत? ओके, 70 आहेत. तर 70 लोकांनी तुम्ही कुठून कुठून कोणत्या सिटीमधून किंवा गावामधून आहात ते कमेंटमध्ये मेन्शन करायचंय किंवा तुम्ही व्हिडिओ ऑन करून बोलू शकता. मोस्टली आता कमेंटमध्ये करा, तेवढा वेळ नाही आपल्याकडे फार, ठीक आहे. कुठून जॉईन झालेला आहात? यस, कीर्ती मॅम पुणे. यस, दीप्ती मॅम पुणे. वेलकम मॅम. शिवाली पाटील मिरज, पुणे, मुंबई. ओके. गोवा, लातूर, नागपूर. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या सिटीज मधून गावांमधून लोक जॉईन झाले. संभाजीनगर, फलटण. ओके. सातारा. खूप छान. पुणे, लातूर. ओके. मोस्ट विजय मोरे सर सातारा, संभाजीनगर. ओके. पूनम मॅम सांगली, स्नेहा मॅम पुणे. ओके, व्हेरी गुड. मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू. सेशन आपण स्टार्ट करूया. तर मला काय सांगा की पाहिजे? कोणाचं रेकी आ हा कोर्स शिकण्यासाठी ते जॉईन झालेले आहेत? यस, बाकीच्यांनी माईक म्यूट केला चालेल. ज्यांना बोलायचं त्यांनी हँड रेस करा झूमचा किंवा अनम्यूट करून बोलू शकतात. मॅम आकाशी म्हणजे यस, काय? ज्योती मॅम संभाजीनगर. ओके. उद्यापासून मॅडम ते आपण, मी फक्त आता इंट्रोडक्शन दिलं. आपण आज रेकीचं लेवल आहे ना, तर रेकी संबंधी बोलू. सेशन संपताना आपण त्याच्यावरती डिस्कस करूयात. ओके, चलो. तर येस, थँक्यू. ओके. तर इथे जॉईन होण्याचं कारण काय आहे तुमचं? कोण सांगेल? रेकी शिकण्यापाठीमागे कारण काय किंवा जॉईन का झालात तुम्ही? ओके, शॉर्ट मध्ये आन्सर द्यायचं. पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी. निगेटिव्ह एनर्जी ओके, जाऊन पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी. येस, व्हेरी गुड. हील वन सेल्फ. इतरांना बरं करायचं, हील करायचं. खूपच छान. मनशांतीसाठी नरेंद्र सर. येस, व्हेरी गुड. इतरांना तर हिलिंग काय आहे हा करण्यासाठी. रेकी प्रोग्राम? येस, खूप छान सुवर्ण मॅम, खूप चांगला उद्देश आहे तुमचा. मनशांतीसाठी. ओके, तर काय आहे? यस, पूर्णिमा पाटील. व्हेरी व्हेरी गुड मॅम. ओके. तर हा रेकी हा प्रोग्राम कोणासाठी आहे? त्यांना, ज्यांना त्यांच्या लाईफमध्ये खूप छान चेंजेस करायचे, त्यांच्या लाईफमध्ये ग्रोथ हवी आहे, प्रगती हवी आहे, ठीक आहे. त्याचबरोबर आपण सगळे समाजामध्ये राहतो, हो ना. मग आपण समाजाप्रती सुद्धा काहीतरी देणं लागतो की नाही सगळे. त्या सगळ्यांचं इनपुट आहे आपल्या लाईफमध्ये, हो ना. मग त्यामुळे ह्या समाजाची पण ज्यांना सेवा करायची आहे त्या सगळ्यांसाठी यस लाईफ ग्रोथ म्हणतायत सर. व्हेरी गुड. समाजाची सेवा करायचे, नवीन काहीतरी शिकायचंय. ओके. अगदी आमच्या मास्टर लेवलला, आधीच्या बॅचला किंवा आत्ताच्या लेवलला सुद्धा 80 वर्षाच्या मॅडम आहेत, 85-86 वर्षाचे एक आजोबा पण होते. ओके. तर खूप मी अप्रिशिएट करते अशा लोकांनी की या वयात सुद्धा त्यांना शिकण्याची खूप जिद्द आहे आणि उत्साहानं शिकतात. 10-10 मिनिटं आधी ते जॉईन होतात. माझ्या आधी 10 मिनिटं ते झूमला जॉईन होऊन बसलेले असतात.
ओके. तर ज्यांना आयुष्यामध्ये नवीन काहीतरी शिकायचंय, पॉझिटिव्ह चेंजेस करायचे आणि स्वतःला हील करायचंय, इतरांना पण बरं करायचंय, त्यांच्या लाईफमधून ब्लॉकेजेस दूर करायचे, तसंच स्वतःचं आयुष्य, त्याचबरोबर आपली फॅमिली असेल, आपलं फ्रेंड सर्कल असेल किंवा आपले रिलेटिव्ह जवळची लोक असतील, तर त्या सगळ्यांचं आयुष्य ज्यांना सुंदर करायचं ना, त्या सगळ्यांसाठी हा प्रोग्राम आहे. ओके. आता पहिला प्रश्न खूप जणांना वाटतं की मॅडम फ्रीमध्ये का ठेवलात? ओके. फ्रीमध्ये देण्याचं रिझन काय आहे? येस सर, वेलकम. ठीक आहे, आता चॅट बंद करूयात आपण. सगळ्यांनी इकडे फोकस करायचं लेक्चरकडे. ओके. तर रेकी लेवल 1 हा फ्रीमध्ये देण्याचा माझा उद्देश एवढा आहे की मी आता बऱ्याच ठिकाणी पाहिलं की ऍटलिस्ट पुणे, मुंबई आपल्या मेट्रो सिटीजमध्ये आपण बघतो की लोकांना ऍटलिस्ट त्याचं नॉलेज आहे की रेकी म्हणजे काय, हील करणं म्हणजे काय आहे, ऑकल्ट सायन्स म्हणजे काय, याचं ऍटलिस्ट बेसिक नॉलेज आहे, बऱ्यापैकी माहिती आहे. पण जर तुम्ही छोट्या छोट्या गावांमध्ये खेडोपाडी गेलात तर त्या लोकांना रेकी हा शब्दच मुळात त्यांनी ऐकला नाहीये. ठीक आहे. हा शब्दच त्यांच्यासाठी नवीन आहे. त्याच्यानंतर हील करणं म्हणजे काय हे त्यांना माहिती नाहीये, ती कन्सेप्ट माहिती नाहीये, ऑकल्ट सायन्स म्हणजे काय याचं तर काहीच नॉलेज नाहीये. तर माझा प्रयत्न असा आहे की ऍटलिस्ट प्रत्येक घरामध्ये रेकीचा एक हीलर आपल्याला हवाय. त्याचं रिझन 15 मिनिटांनी तुम्हाला समजेल. ओके, आपोआपच. तर माझा उद्देश असा आहे की ऍटलिस्ट प्रत्येक घरामध्ये एक तरी रेकीचा हीलर आपल्याला घडवायचा आहे. कशासाठी? तर जेणेकरून आपले प्रॉब्लेम आपण स्वतः सॉल्व्ह करू, आपली फॅमिली, आपलं फ्रेंड सर्कल, जवळची व्यक्ती यांना मदत करू शकू, त्यांना हील करू शकू. तसेच त्यांच्या आयुष्यात जे वेगवेगळे ब्लॉकेजेस आहेत, अडथळे आहेत, ते सगळे आपण दूर करू शकू, एखाद्याला मदत करू शकू. आणि त्यामुळे ही लेवल आपण फ्री ठेवलेली आहे. कारण प्रत्येक घरामध्ये एक तरी रेकी हीलर्स, एक तरी रेकी साधक आपल्याला घडवायचा आहे. ओके. मग आता कोणाला इथे बसलेत, ओके, आता 85 लोक आहेत. ठीक आहे. तर यातल्या काही जणांना रेकीचं नॉलेज असेल, काहींना त्याचं बेसिक नॉलेज असेल, काहींना अजिबात रेकी हा शब्दच त्यांच्यासाठी मुळात नवीन असेल, आज फर्स्ट टाइम ऐकला असेल किंवा कुठे ऍड मध्ये, पेपरमध्ये किंवा टीव्ही न्यूज मध्ये ऐकला असेल. ओके. तर इथे कोणाला माहितीये रेकी म्हणजे काय? तुमच्या शब्दामध्ये उत्तर द्यायचंय, नो प्रॉब्लेम इथे. आणि वन ऑन वन कम्युनिकेशन आहे, व्हिडिओ ऑन करून बोलायचं सगळ्यांनी, लेडीज वर्ग सुद्धा. ओके. इथे कोणीही शिक्षा करायला बसलेलं नाही आपल्याला. वन ऑन वन कम्युनिकेशन आहे, सो बोलायचंय. येस, संगीता कुलकर्णी मॅडम म्हणतात नाही. ज्यांना माहित असेल इन शॉर्ट सांगितलं तरीही चालेल. येस, नरेंद्र सर. चक्रा चक्र हा त्याचा पार्ट आहे सर, एक छोटासा. ओके. इट सेल्फ ग्रोथ. ओके. युनिव्हर्सल एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी. रेकी. ओके. अंजली मॅम. हॅलो. येस मॅम. हा, रेकी. हा बोला. रेकी जपानी कल्पना. जपानी जपानी टेक्निक आहे आणि युनिव्हर्सची ती शक्ती आहे. येस येस. ओके. आता तुम्हाला फर्स्ट मी इथून स्टार्ट करते की बऱ्याच लोकांना माहित नाही हिलिंग म्हणजे काय, हील करणं म्हणजे काय. तर हील करणं म्हणजे थोडक्यात बरं करणं. ओके. आणि रेकी कशी काम करते ते पण आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. पॉवर ऑफ युनिव्हर्स. ओके. येस, वैश्विक शक्ती आहे रेकी. आता बघा, आपण आजारी पडतो तर आजार बरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत बघा. जसं की ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, त्याच्यानंतर आयुर्वेद, योगोपचार. योगोपचाराच्या माध्यमामधून सुद्धा रुग्ण बरे केले जातात. संगीतोपचार आहे. संगीताचा उपचार करून त्याच्या माध्यमातून सुद्धा मोठमोठे आजार बरे केले जातात. आता छोट्या छोट्या शहरांमध्ये, गावांमध्ये ही कन्सेप्ट नवी असेल, पण ऑलरेडी योगोपचार, संगीतोपचार मधून खूप मोठ्या प्रमाणावर लोक हील झालेली आहेत. त्यांच्या मोठमोठ्या आजारांमधून त्यांना मुक्तता मिळालेली आहे. आता पुणे, मुंबईमधून कोण असेल तर त्या लोकांनी मोस्टली बऱ्यापैकी ऐकलं असेल संगीतोपचार काय किंवा योगोपचार. पुण्यामध्ये पण बरेच असे योगोपचार, संगीतोपचार देणारे शिक्षक आहेत, ट्रेनर आहेत मोठमोठे. ओके. तर काय, वेगवेगळ्या आजार बरा करण्याच्या या वेगवेगळ्या पद्धती आहेत. ॲलोपॅथी, होमिओपॅथी, योगोपचार, आयुर्वेद, संगीतोपचार वगैरे. ओके. ठीक आहे. तर त्याच पद्धतीनं रेकी ही सुद्धा काय आहे, ही एक आजार बरा करणारी पद्धत आहे. त्याला इंग्लिशमध्ये अल्टरनेट हिलिंग मेथड असं म्हणतात. मराठीमध्ये पूरक चिकित्सा पद्धत मॅडम असं सुद्धा ऐकू येत म्हणतात. नाही होतं. बाकीचे आवाज खूप येत आहेत. ओके मॅडम. बाकीचे मॅम खूप आवाज सगळ्यांना येत आहेत. अनम्यूट तुमचा केलेलं आहे. कळत सगळ्यांना नाहीये. अनम्यूट आहे मॅम. सॉरी, म्यूट आहेत सगळे. आता येतोय, फक्त मॅडमना येत नाही की आणखी कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, आवाजाचा येत नाही असं होतंय? हो मॅडम, आवाज नाही येते. एक सेकंड. आता येतोय का क्लिअर? म्यूट केलेलं आहे सगळ्यांना. नाही मॅम येत. तुमचं रिअलमी म्हणतात येतोय. ओके. काही जणांना क्लिअर येतोय. मग मॅडम तुमचा नेटवर्क इश्यू आहे का बघा जरा.
राखी मॅम सुद्धा नाही म्हणतात मॅम. क्लिअर येतो. आवाज मॅम क्लिअर माझा नेटवर्क इश्यू नाहीये, पण मला फार आवाज कमी येतोय तुमचा. आवाज क्लिअर येतोय मॅडम. मला पण ओके, कारण क्लिअर इथे येतोय तर मॅडम. मॅडम मला क्लिअर आवाज येस, येतोय. ओके, मग मॅडम चेक करा काही इश्यू आहे का, कारण इथे क्लिअर आवाज आहे. ओके, येस. चलो पुढे जाऊयात का. एक शॉर्ट मध्ये सांगते ज्यांना आवाज येत नव्हता, काही मध्ये डिस्टर्बन्स आला असेल तर, की आजार बऱ्या करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसं की ॲलोपॅथी, होमिओपॅथी, योगोपचार, संगीतोपचार. मग तशीच रेकी ही सुद्धा काय आजार बरा करण्याची एक पद्धती आहे. याला पूरक चिकित्सा पद्धत म्हणतात किंवा अल्टरनेट हिलिंग थेरपी असं सुद्धा म्हणतात. आता रेकी म्हणजे काय, तर ही एक वैश्विक एनर्जी आहे, लक्षात घ्या. ब्रह्मांडीय ऊर्जा आहे आणि आपल्या प्रत्येकामध्ये अगदी जन्मापासून ही ऊर्जा आपल्याला एक देवाने निसर्गाने दिलेली देणगी आहे. आपल्या प्रत्येकामध्ये ही ऊर्जा आहे, फक्त आपल्याला माहित नाहीये ती कशी वापरायची, ऍक्टिव्ह कशी करायची, त्याचा वापर कसा करून घ्यायचा आपलं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी, हो ना. तर आपण पुढचे 5 दिवस हेच शिकणार आहोत. ठीक आहे. आता ही रेकी बद्दल अगदी आपल्या पुराणांमध्ये, वेदांमध्ये सुद्धा खूप काही माहिती लिहिलेली आपल्याला आढळते. ठीक आहे. तर काय माहितीये का, रेकी ही टेक्निक मुळात आपलीच आहे, इंडियनच आहे. पण काय होतं की आपण म्हणतो ना की आपल्याकडे आहे तेव्हा आपल्याला किंमत नसते त्याची. मुळात ही पुन्हा इतर देशांमध्ये जाऊन तिथल्या ट्रेनर्सनी ट्रेनिंग घेऊन शिकून ती पुन्हा आपल्याकडे आली. लेबल लावलंय हे जॅपनीज आहे. ओके, ती जरी जॅपनीज टेक्निक असली तरी मुळात ती आपली आहे, इंडियन आहे. ठीक आहे. ओके, तरी की ही जॅपनीज ह्याला पूरक चिकित्सा पद्धत असंही म्हटलं जातं. जसं पुराणांमध्ये, वेदांमध्ये सुद्धा आपल्या रेकीबद्दल खूप काही माहिती लिहिलेली आढळते. आता तुम्ही बघितलं असेल पूर्वीचे संत महात्मे लोक जे होते बघा, साधू संत ऋषीमुनी, केवळ हातानी बरे करायचे आजार रोग. ओके, हस्तस्पर्श चिकित्सा असं म्हणायचं त्याला. ठीक आहे. तुम्ही बघितले असतील ना, आपले साईबाबा उदाहरण घ्या ना, कसे आजार बरे करायचे, तर फक्त स्पर्शाने. मग ते काय करत होते इथं, फक्त स्पर्शाने बरं करणं म्हणजेच ती युनिव्हर्सल एनर्जी, ब्रह्मांडाची ऊर्जा, त्यांच्या थ्रू ते लोकांना बरं करायचे, आजारांना, रोग्यांना बरं करत होते. ठीक आहे. तर हीच टेक्निक कशी वापरायची, जादुई पद्धतीनं काम करते, तर आपण पुढचे 5 दिवस हे शिकणार आहोत. ठीक आहे. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. ओके, डन. पुढे जाऊयात. आणि ही प्रत्येकामध्ये ही पॉवर आहे बघा, पण आपल्याला त्याचं नॉलेज नाहीये, अवेअरनेस नाहीये, कोणी शिकवलेलंच नाहीये आपल्याला, काही माहिती नाहीये त्याच्याबद्दल. ठीक आहे. तर ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे प्रत्येकामध्ये, अगदी जन्मल्यापासून आपल्यामध्ये ही पॉवर आहे. पण आपल्याला ती कशी वापरायची, त्याचा वापर कसा करायचा, ऍक्टिव्हेट कशी करायची. एक सेकंड, मी म्यूट करते सगळ्यांना. प्लीज ज्यांना बोलायचं त्यांनी हे झूमचा हँड रेज करा किंवा अनम्यूट करून बोला, कारण इतरांना डिस्टर्बन्स येतोय मग. ओके, तर ही निसर्गाने दिलेली एक शक्ती आहे, एक देणगी आहे, ब्रह्मांडानं आपल्याला दिलेली दैवी देणगी आहे. आणि ही देणगी प्रत्येकाच्या हातामधून प्रवाहित होते, आपल्या हातामध्ये. लक्ष देऊ नये का, देवानं, परमेश्वरानं आपल्या या दोन्ही हातांमध्ये लिटरली अगदी कुठलाही आजार बरा करण्याची ताकद दिलेली आहे, एक देणगी आपल्याला दिलेली आहे. ओके, पण आपण काय करतो, तो खजाना आपल्याकडे, ती चावी आपल्याकडे, पण आपण काय करतो, इतरत्र शोधत बसतो. ती म्हणाय तुझे आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी. ओके, तुझं तुझ्याकडेच आहे, पण आपल्याला ते माहित नाहीये, आपल्याला त्याचं नॉलेजच नाहीये. ओके. तर पुढे जाऊयात आपण. तर ही रेकीची ऊर्जा काम कशी करते, खूप महत्वाचा टॉपिक आहे, लक्ष देऊन बघायचंय. तर रेकीची ऊर्जा काम कशी करते, ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, वैश्विक ऊर्जा आहे. ठीक आहे. तर रेकी ऊर्जा काम कशी करते बरं, तर रेकीमध्ये आपले जे शरीर आहे ते कशावरती चालतं, कोण सांगेल. शरीर कशावरती चालतं आपलं, ओके, प्राणशक्तीवरती, हो ना. आपलं शरीर हे आपल्या प्राणशक्तीवरती काम करतं. ऑक्सिजन, आपल्या ऊर्जा, प्राण ऊर्जेवरती काम करतं. मग सपोज आपल्या शरीरामध्ये प्राण ऊर्जा नसेल तर काय होईल, आपण 3-4 मिनिटं ऑक्सिजन पण नाही घेतला, आपण राहणारच नाही. ओके, 3-4 मिनिटं तुम्ही श्वास रोखून धरा, ऑक्सिजन घेऊ नका, काय होईल, जिवंत राहू का आपण. ओके, मग तसंच ही प्राण ऊर्जा आहे शरीरामध्ये, तर याच्यामध्ये काही अडथळे, ब्लॉकेजेस कसे येतात बघा. रेकीमध्ये काय केलं जातं, तर ही वैश्विक ऊर्जा आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ती ऊर्जा आणि आपली जी शरीरामध्ये प्राणशक्ती आहे ती कनेक्ट केली जाते एकमेकांसोबत. आणि अशा पद्धतीनं ती ब्रह्मांडीय ऊर्जा, आपण फक्त माध्यम असतोय,
आपल्या थ्रू ती ब्रह्मांडीय ऊर्जा आपण आपल्या बॉडीमध्ये प्रवाहित करतो आणि अशा पद्धतीनं रेकीचं हिलिंग आपण स्वतःला किंवा इतर लोकांना, पेशंट्सना देत असतो. ठीक आहे. तर एक छोटंसं उदाहरण देते, अगदी तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. तर मला सांगा की आपण रोज सकाळी सगळे आरशामध्ये बघतात ना? हो बघतो. ओके. हा, हो आरशामध्ये हो बघता. जर समजा की तुम्ही आरशावरती तुमच्या धूळ साचली, धूळ साचत गेली, जमा गेली, तुम्ही तो आरसा स्वच्छ पुसला नाही, क्लीन केला नाही, तर काय होईल? कोण सांगेल? दूर आपण दिसणार स्वतःला नाही. आपल्याला दुर्गट दिसू दिसणार नाही. स्वतःला. आपण स्वतःला काय नीट बघू शकणार नाही, आपलं प्रतिबिंब दिसणार नाही आपल्याला, हो की नाही? मग जर त्या आरशावरची धूळ आपण साफ नाही केली तर आपलं प्रतिबिंब आपल्याला नीट दिसणार नाही, आपण स्वतःला व्यवस्थित बघू शकत नाही. ठीक आहे. मग त्याचप्रमाणे आपलं जे हे शरीर आहे, ओके, प्राणशक्ती आहे. मग आपल्या प्राणशक्तीमध्ये काही अडथळे निर्माण झाले, ब्लॉकेजेस साठले, अशुद्धी साचली, विषारी घटक साठत गेले, जमा होत गेले, तर काय होतं एका पॉइंटला की आपल्या प्राणशक्तीला अडथळा तयार होतो. ओके. मग अडथळा तयार झाल्यामुळे काय होतं, त्याचा परिणाम आपल्याला मानसिक आजार होतात, शारीरिक आजार होतात वेगवेगळे, आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्याच्या सगळ्या अहो, ते पैलूंवरती खूप पडतो. वेगळे वेगळे आवाज येत आहेत, त्यामुळे मॅडम तुमचा काहीही आवाज येत नाहीये. कुणीतरी स्पीकर चालू ठेवले, कुणीतरी टीव्ही चालू ठेवली. एक सेकंड, मी म्यूट करते सगळ्यांना. प्लीज कोणीही अनम्यूट करायचं नाहीये. ओके. कारण सेशन काय माझं झालंय, संपेपर्यंत एक सेकंड बाकीच्यांचे सगळ्यांचे आवाज यायला लागलेत काही म्यूट पण. केलेले ते. एकच मिनिट हा मॅम. ठीक आहे. नाही, ओके. अजून आता कोणाचा कोणाचाच तरी आवाज येणार घरात नाही. मंत्र चालू आहे आणि तो मंत्र चालू आहे तोच आवाज येतोय. मी आता मॅडम सगळ्यांची परमिशन काढून घेतलेली आहे. बघा बरं आता येतोय का? आता सेशन मंत्र चालू आहे, संपेपर्यंत कोणीच बोलू शकणार नाही. कोणाच्या तरी घरी मंत्र चालू आहे पा. नाही मॅडम, एकच आवाज मिनिट. ज्योती शेट कोण आहे? ऍक्च्युली मी सगळ्यांना म्यूट केलेले. ज्योती शेट मॅडम प्लीज, 1+ सर कोण आहे? हे 2च चालू आहेत. ओके. इतरांना डिस्टर्बन्स होत आहे आणि मी परमिशन काढून घेतलेली आहे. आता कोणालाही सेशन संपेपर्यंत कुणीही बोलायचं नाहीये मध्ये. ओके. चलो, तर कंटिन्यू करूयात. कुठे होतो आपण? ओके. मी आरशाचं उदाहरण दिलेलं. ठीक आहे. तर सपोज त्या आरशावरती धूळ जमा होत गेली आणि तुम्ही तो आरसा साफच नाही केला, क्लीन नाही केला, तर तुम्ही स्वतःला बघू शकणार नाही त्याच्यामध्ये. 1+ सर ऍक्च्युली काय माहितीये का, तुमचाच अनम्यूट आहे मॅडम. तुम्ही जे सांगताय ना मंत्र सुरेत, मला वाटतं तुमच्याकडेच आहेत. मग एक तर सगळ्यांनी आता जे कोणी आहेत, मी परमिशन काढलेली आहे, तरी कोणाचा आवाज आला तर मी रिम्यूव्ह करणार आहे सिरियसली. ओके. उज्ज्वला मॅडम स्ट्रिक्टली सांगते, रिमूव्ह केलं जाईल. ओके. तर आपण आरशाचं उदाहरण बघितलं की आरशावरती धूळ जमा झाली तर आपण स्वतःला बघू शकणार नाही. मग त्याचप्रमाणे काय की आपण खायला पण प्रमाण ठेव कुठल्याही गोष्टीचे. एक सेकंड, एक सेकंड. ओके. आता जे जे बोलतील ना ते रिमूव्ह केले जातील, काढून टाकण्यात आलेले. ओके. त्यामुळे बी फोकस. ओके. तर काय आहे की जसे आरशावरची धूळ आपण जमा नाही केली तर त्याच्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसणार नाही. मग त्याच प्रकारे काय होतं माहितीये का, आपल्या शरीरामध्ये सुद्धा निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक भावना, त्याच्यानंतर हे जर साठत गेलं तर काय होतं, आपल्या प्राणशक्तीला कुठेतरी अडथळा निर्माण होतो. अशुद्धी किंवा विषारी घटक, विषारी द्रव्य, टॉक्सिक एनर्जी साठत गेली तर आपल्याला प्राणशक्तीला अडथळा तयार होतो. मग त्यामुळे काय होतं माहितीये की शारीरिक आजार, आपल्याला मानसिक आजार वेगवेगळ्या प्रकारचे होतात. मग हे रेकीच्या मदतीने कसे काढून टाकू शकतो? तर रेकीच्या मदतीने, रेकी कसं कार्य करते मी सांगितलं. सेम हेच जे आरशाचं उदाहरण दिलं ना, तेच आपल्या शरीराच्या बाबतीत सुद्धा अप्लाय होतं. ठीक आहे. ते शरीराच्या बाबतीतही लागू होतं. एक सोप्यात सोपं तुम्हाला समजावं म्हणून मी ते उदाहरण दिलेले. मग रेकी काय करते की रेकी हिलिंगनी आपण स्वतःचे तर आजार दूर करू शकतो, आपण स्वतःला हिलिंग देऊ शकतो, त्याचबरोबर आपण इतरांना सुद्धा हील करू शकतो. ठीक आहे. तर रेकीचे खूप सारे बेनिफिट्स आहेत, अगणित असे फायदे आहेत.
ठीक आहे. तर तुम्हाला रेकीचे 1 बाय 1 मी काही फायदे सांगणार आहे. ठीक आहे. आपल्याला बघा खूप अनेक मानसिक ताणतणाव असतात, भावनिक अडथळे आपल्या लाईफमध्ये असतात. तर ते दूर करण्याचं काम रेकी करते. रेकी तुमचं मन प्रसन्न करते. कोणी नोट करून हवं असेल तर नोट करून घेऊ शकता. महत्वाचे पॉइंट्स आहेत. रेकी तुमचं मन प्रसन्न करते, मानसिक ताणतणाव काढून टाकते, भावनिक अडथळे दूर करते. त्याच्यानंतर तुम्हाला क्रिएटिव्ह बनवते. पॉझिटिव्ह एनर्जी तुमची वाढते. ओके. सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला देते. त्याच्यानंतर रेकी आणखी काय करते, एक उदाहरण देते की सपोज आपल्याला आपलं भविष्य माहितीये का, प्रेडिक्ट करू शकतो का आपण उद्या काय होणार आहे. ओके. तुमच्याशी आता खूप लोक चांगली आहेत, पण भविष्यात 1-2 वर्षांनी, आणखी 4-5 वर्षांनी किंवा लिटरली 4-5 महिन्यांनी तुमच्याशी त्यांचं बॉन्डिंग तेवढंच राहील हे तुम्ही सांगू शकताय का ठामपणे? कोणीच नाही सांगू शकत. हो की नाही. तर रेकीमध्ये आल्यानंतर काय होतं की जेव्हा तुम्ही रेकीचे साधक बनता, ती साधना करायला सुरुवात करता, त्याच्यानंतर काय होतं, इन केस जर फ्युचरमध्ये एखादी व्यक्ती आता ठीक आहे तुमच्याशी व्यवस्थित आहे, आवाज येत नाहीये, इतरांना येतोय का? भारती मॅम आवाज येत नाहीये, इतरांना येतोय? सर्वांना ओके भारती मॅम प्लीज नेटवर्क चेक करा मग. ओके ओके. रीना मॅडम म्यूट करते मी सर्वांना. ओके. तर काय आहे, यस उत्तर पण चॅटमध्येच द्या, तर सेशनच्या शेवटीच अनम्यूट केलं जाईल सगळ्यांना. ओके. तर काय आहे की जेव्हा ती व्यक्ती तुमच्याशी आता सपोज खूप चांगली आहे, तुम्हाला माहित नाही उद्या काय होणार आहे, रेकीचे साधक बनल्यानंतर, रेकीची प्रॅक्टिस करायला लागल्यानंतर काय होतं माहितीये का, की रेकी काय करते की ज्या व्यक्ती इन फ्युचर तुमच्यासाठी धोकादायक आहेत, त्रासदायक आहेत, तर अशा व्यक्ती आपोआपच तुमच्या आयुष्यामधून दूर जायला सुरुवात होते. आणि ज्या व्यक्ती तुमच्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येतात, तुमच्यासाठी लाभदायक आहेत, अशा व्यक्ती वेगवेगळ्या मार्गाने तुमच्याशी जोडल्या जातील. ठीक आहे. आणखी रेकी काय करते, तर रेकी ही मुळावर घाव करते, म्हणजेच मुळासकट काम करते. एखादा आजार असेल, रूट कॉजवर काम करते. एखादा सपोज तुम्हाला आजार आहे, छोटे मोठे आजार आपल्याला असतात बघा, खूप वेळा खूप जणांना अनुभव आले असतील की आपल्याला छोटे मोठे आजार असतात, मग आपण काय करतो, तात्पुरते मेडिसिन्स घेतो, औषधं घेतो, थोडा वेळ आपल्याला रिलीफ वाटतं, त्याच्यानंतर काय होतं की पुन्हा ते चक्र सुरू होतं. पुन्हा आपण डोकं दुखायला लागलं किंवा आजार झालं, पुन्हा गोळ्या घेतो, मेडिसिन्स घेतो, थोडा वेळ रिलीफ वाटतं, पुन्हा काय होतं की पुन्हा ते ते आजार डोकं वर काढतं. म्हणजे हे चक्र चालू राहतं. तर रेकी काय करते, रूट कॉजवर काम करते, म्हणजे कोणताही आजार आहे ना, तो अगदी मुळासकट काढून टाकते. सपोज तुम्हाला कुठलाही छोटा मोठा आजार आहे, तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट सोबतच रेकीचं हिलिंग सुद्धा दिलं किंवा स्वतःला घेतलं, तर काय होतं माहितीये का, तर त्याच्यामुळे तो रूट कॉज म्हणजे मुळासकट तुमचा तो आजार तुमच्या आयुष्यातून निघून जातो. तसंच रेकी आणखी काय करते, तर सगळ्या लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग म्हणजे सजीव आणि निर्जीव गोष्टींवर रेकी काम करते. सजीव निर्जीव गोष्टींना तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता. त्याच्यानंतर काय करते की तुमचं घर असेल, तुमचं वाहन असेल, तुमचं एखादं फॅक्टरी मधलं मशीन असेल, यंत्र असेल, अगदी लिटरली तुमचे पाळीव प्राणी आहेत ना, तुमचे पेट्स, त्यांना सुद्धा रेकीचं हिलिंग तुम्ही देऊ शकता. सजीव निर्जीव सगळ्या गोष्टींवर रेकी काम करते. ठीक आहे. तुमच्या सगळ्या छोट्या मोठ्या इच्छा रेकी खूप मिरॅक्युलसली जादुई पद्धतीने पूर्ण करते. खूप लवकरात लवकर तुम्ही त्या मॅनिफेस्ट करू शकता, अचीव्ह करू शकता. त्याच्यानंतर काय की बघा, आपल्याला अनेक शारीरिक आजार असतात, मानसिक आजार असतात, भावनिक आजार असतात, रिलेशनशिपचे प्रॉब्लेम असतात वेगवेगळे, ते आपण उद्या बघणारच आहोत. पैशाचे प्रॉब्लेम असतात. ठीक आहे. वेगवेगळे ब्लॉकेजेस आपल्या आयुष्यात असतात. करिअर रिलेटेड असेल, पैशाची आवक कमी झालेली असेल, मनासारखा जॉब मिळत नसेल किंवा पैसे अडकलेत, बिझनेस स्टक झालाय, नातेसंबंध खराब झाले, दुरावलेत, समज गैरसमज निर्माण झालेत, जवळची लोक लांब गेलेत, खूप असेल, कर्ज असेल. यस संतोष सर, अगदी बरोबर. तर खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्याला असतात. तर हे सगळे ब्लॉकेजेस, या सगळ्या अडचणी, अडथळे काय रेकीच्या मदतीने आपण इझिली ते आपल्या आयुष्यातून दूर करू शकतो. ठीक आहे. आता हे ब्लॉकेजेस कुठून येतात बघा, हे मानसिक आजार आहेत किंवा शारीरिक आजार आहेत. आणखी एक बघा की WHO नी 2021 मध्ये मेन्शन केलेले की संपूर्ण जगामध्ये 110 कोटीपेक्षा जास्त लोकांना मानसिक आजार आहेत. लक्षात घ्या, आकडा केवढा मोठा आहे. हा 2021 मधला आहे. आता सर्च करून पाहिलं तर 2026 मध्ये तो आकडा कितीतरी पटींनी वाढलेला असेल. आणि मगाशी जे मी म्हंटल की इथून पुढे
खूप मानसिक आजार लोकांना होणार आहेत. मी जे म्हटलं की प्रत्येक घरामध्ये ऍटलिस्ट एक तरी रेकीचा साधक हिलर आपल्याला घडवायचंय. का? कारण आपण कोणावर डिपेंड नाही राहायचं. आपलं स्वतःचं प्रोटेक्शन, आपल्या फॅमिलीचं प्रोटेक्शन आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्याला स्वतःला हील करता आलं पाहिजे, त्यांनाही हील करता आलं पाहिजे. मग त्याच्यामुळे हा जर आकडा बघता की कारण बघा ना, आपल्या लाईफस्टाईल किती बिझी झालंय सगळ्यांचं. आपलं स्वतःकडे लक्ष आहे का? नाही. फॅमिलीकडे लक्ष आहे का? नाही. आपण फक्त करिअर, पैसा, करिअर आणि जॉब याच्या मागेच सगळे धावत पळत सुटले जातात. स्वतःचं आयुष्य आपल्या मर्जीप्रमाणे शांत लाईफ जगायला कोणाकडे वेळ आहे का सांगा? नाहीये ना. किती धकाधकीचं आयुष्य झालंय. मग त्याच्यामुळे अनेक शारीरिक आजार सुद्धा निर्माण झाले, मानसिक आजार सुद्धा निर्माण झालेले आहेत. मग हे सगळे ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी प्रत्येक घरामध्ये आपल्याला एकतरी रेकी हिलर हवाय. ओके, हा आकडा बघता आणखी पुढच्या काही वर्षांमध्ये कितीतरी लाख पटीने हा आकडा आणखीन वाढलेला असेल. ठीक आहे, त्यामुळे आपण स्वतःचे डॉक्टर बनायचं आहे. ठीक आहे, आता बघूया. आता एक टास्क आपण त्याच्यासाठी करणार आहे. ओके, एक सेकंड. आता मी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही चॅटमध्ये बोलायचे. ओके, अनम्यूट करून बोलायचे नाही, चॅटमध्ये आन्सर द्यायचे. आता हा काय आहे की समजा तुम्ही एक रिकामा ग्लास तुमच्या हातामध्ये पकडलेला आहे. ठीक आहे, आता हा ग्लास तुम्ही किती वेळ धरू शकता? 5 मिनिटं होल्ड करू शकता का? हा ग्लास 5 मिनिटं होल्ड करू शकता का? येस, राजश्री मॅडम म्हणतात हो. दीप्ती मॅम 10 मिनिट्स. ओके, श्वेता मॅम हो म्हणतात. ओके, आता मी समजा टाइम वाढवते, हा अर्धा तास. येस, 1+ म्हणतात 10 ते 15 मिनिटं. अर्धा तास तुम्ही पकडू शकता एखादा रिकामा ग्लास? येस, कल्पना मॅडम म्हणतात हो. ज्योती मॅडम म्हणतात नाही, अर्धा तास नाही पकडू शकत. स्नेहा मॅडम ठीक आहे हो. ओके, येस, दिव्यांग सुमन नाही. ओके, जोपर्यंत मनाची तयारी असेल तोपर्यंत धरू शकतो. ओके, कीर्ती मॅम छान. 1 तास तुम्ही धरू शकताय का? समजा तुमच्या मनाची तयारी 1 तास आहे किंवा 1 दिवस 24 तास तुमच्या मनाची तयारी झाली हा ग्लास धरण्याची, धरू शकता का? आता कोण म्हटलं होतं ते? ओके, नो. श्वेता मॅडम म्हणतात नो. सुमन नाही. ओके, का नाही धरू शकत? सपोज मी म्हंटल 1 महिनाभर हा तसंच कंटिन्यू ठेवायचंय, खाली ठेवायचाच नाही ग्लास, रिकामच आहे ना, त्याला काय ओझ आहे? 2 मिनिटात मुंग्या येतील हाताला. ओके, काय होईल बरं? नॉट पॉसिबल. अगदी बरोबर. काय होईल? तुम्ही थोडा वेळ, हा तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे थोडा वेळ तुम्ही हा धरू शकताय, हातामध्ये होल्ड करू शकताय असाच, जरी तो रिकामा असला तरी. पण काय होईल माहितीये का? हळूहळू तुमची बोटांमध्ये मुंग्या येऊ लागतील, बधीर होईल हात तुमचा. हो ना, मुंग्या येतील, बधीर होईल, पेन होईल. हा दुसरी कामं असतातच, त्याच्यापेक्षा आता हे महत्वाचं काम आहे की आणि काय होणार आहे ते लक्षात घ्यायचंय आपण. ठीक आहे, ओके, तर महत्वाचं आहे. ओके, काय आहे की आधी तुमच्या हाताची बोटं दुखू लागतील, मग हाताचं मनगट दुखेल, पेन होईल. ओके, त्याच्यावर प्रेशर पडेल, त्याच्यानंतर तुमचा हाताचा कोपरा दुखेल, मग शोल्डर पर्यंत पेन जाईल. तो शोल्डर नंतर तुमची मान अवघडेल, मान दुखेल. त्याच्यानंतर हळूहळू तो पेन कुठे जाईल? तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये. मग पाठ दुखेल, पाठीचा मणका दुखायला लागेल आणि एका पॉइंटला तुम्ही तो ग्लास हातामधून खाली ठेवून जाल. का? कारण पेन तुम्हाला असह्य होईल. हो ना, मग बघा, विचार करा की साधा रिकामा ग्लास आहे ना, त्याचं किती सोज आहे. रिकामा ग्लास आपण हातात ठेवू शकत नाही 10 ते 15 मिनिटांच्या वरती. मग कोणी विचार केलाय का? बघा, मग वर्षानुवर्षे, महिने नाही तर अगदी वर्षानुवर्षे आपण आपल्या मनामध्ये किती घाण आणि कचरा साठवून ठेवलेला असतो. कुठल्या स्वरूपामध्ये? तर आपण काय करतो, नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी असते, नकारात्मक भावना जसं की राग, दुःख, द्वेष, संताप असेल, चीड असेल, ईर्ष्या, मत्सर, एखाद्या व्यक्तीवरचा असेल ना किंवा एखाद्या घटनेवरचा राग, चीड असेल. विचार करा, आपण महिने, वर्षानुवर्षे, अगदी लहानपणी 5वीत काय घडलंय माझ्या बरोबर, कोणी असं वागलंय, त्याचा राग अजूनपर्यंत धरून ठेवतोय. मग हे कुणासाठी चांगलं नाहीये सांगा? त्यांच्यासाठी की आपल्यासाठी? चॅटमध्ये उत्तर द्यायचंय. हे चांगलं आहे का आपल्यासाठी? यस, डॉक्टर पाटील म्हणतात आपल्यासाठी चांगलं नाहीये. हो ना, का बरं चांगलं नाहीये सांगते. कारण काय होतंय, जर तुम्ही विचार करा साधा की रिकामा ग्लास आपण 15 मिनिटं नाही पकडू शकत आत्ता,
मग आपण एवढे वर्षानुवर्षे महिनोमहिने तर जाऊ देच, पण वर्षानुवर्षे कितीतरी नकारात्मक भावना, कितीतरी जे मी आता सांगितलं, राग, संताप, द्वेष, चीड, मत्सर असेल, ईर्ष्या असेल, एखादा प्रसंग विसरता येत नाही, कितीतरी घटना असतात. मग आपण वर्षानुवर्षे आपण ती घाण, तो कचरा आपल्या मनामध्ये साठवून 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 ठेवले आणि आपल्याला आवडतं ते वेळोवेळी बाहेर काढायला आणि त्याच्यावर रडगाणं गात बसायला, हो की नाही? मग काय होतं, तुम्ही कधी विचार केलाय का? जर ग्लास पकडत नाहीये तुम्ही तर विचार करा, मग हे महिनोमहिने वर्षानुवर्षे नकारात्मक ऊर्जा आणि भावना, ही एनर्जी तुम्ही तुमच्या मनामध्ये साठवत आलेला आहात, कोणाचे लक्षच नाही याच्याकडे. मग त्याच्यामुळं आपल्या शरीरावर, आपल्या मनावर आणि आपल्या भावनांवर, एकंदरीत आपल्या आयुष्याच्या सगळ्या पैलूंवर किती नकारात्मक प्रभाव पडतोय, किती आपल्याला त्याच्यातून ब्लॉकेजेस आपल्या आयुष्यात आपणच तयार करतोय, हे कोणाच्या लक्षात येते का? त्याचा आपण कधी विचारच केलेला नाहीये. कारण आपल्याला काय फक्त वरवरचं दिसतं, ठीक आहे? पण तुम्ही डीप लेवलला आतमध्ये बघितलंय का, की त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्यावरती होत असतो. ओके, तर मग आता एक टास्क करणार आहे आपण. बघा, एक टास्क करायचं सगळ्यांकडे नोटपॅड आहे, तर त्या पानावरती आता इकडे बघायचं सगळ्यांनी. ओके, तर त्या पानावरती काय करायचंय, तुम्हाला आयुष्यात वाटतंय ना, ज्या ज्या व्यक्तींवर तुमचा राग आहे, चीड आहे, द्वेष आहे, ठीक आहे, आणि तुम्हाला असं वाटतं की माझ्या आयुष्यात जे काही वाईट झालंय, माझी बर्बादी झाली, तर त्याला हीच व्यक्ती जबाबदार आहे, ह्याच व्यक्तीमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, किंवा माझ्या आयुष्यात जे काही वाईट घडतं ना, फक्त ही व्यक्ती जबाबदार आहे. आपल्याला ब्लेम करायची फार सवय असते बघा, की जे काही घडले ना फक्त या व्यक्तीमुळं. तर असं कोणाकोणाला वाटतंय, आणि कोणाकोणाच्या आयुष्यात अशा व्यक्ती आहेत ना, ज्यांच्यावर तुमचा राग आहे, प्रचंड राग आहे, तिरस्कार आहे, त्या व्यक्तींची नावं आता लिहून काढायची पटापट, फास्ट. मग काहींच्या लिस्टमध्ये 2-3 नावं असतील, काहींच्या लिस्टमध्ये 10-15 असतील, नो प्रॉब्लेम. आपण आता ही निगेटिव्हिटी लगेच इथं रिलीज करून टाकणार आहे आजच्या सेशनमध्ये. झाल्यानंतर कोणी एकानेच अनम्यूट करून यस बोलायचंय, नाही तर चॅटमध्ये टाकू शकतात तुम्ही. ओके राजश्री कदम मॅडम, ठीक आहे, आपण तुम्हाला हिलिंग करूयात त्याच्यासाठी. तृप्ती मॅडम म्हणतात येस, ठीक आहे. आता ती लिस्ट वाचा बरं सगळ्यांनी, शांतपणे वाचायचंय, जेवढी जेवढी नावं लिहिलेली आहेत. येस, डन. सगळ्यांनी वाचायची लिस्ट लगेच आता. ओके संगीता मॅडम, खूप लोकांच्या लिस्टमध्ये पहिलं नाव नवऱ्याचंच आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, लिस्ट वाचली? ओके, मग आता लिस्ट वाचून सुद्धा तुम्हाला राग येतोय का? त्या व्यक्तीचं नाव वाचल्यानंतर त्याचा चेहरा समोर येतोय, किंवा त्याचा प्रचंड राग येतोय का? म्हणजे तळपायाची आग मस्तकात जाते का? किंवा आपल्या रागावर कंट्रोल राहत नाही? तुम्ही ते नाव वाचलं नाही तर त्या घटनेमध्ये पोहोचता, त्या वर्षांमध्ये पोहोचता, हो ना? मग आपल्याला काय, आपल्याला हिलिंगची गरज आहे, आपल्याला त्यांना माफ करण्याची गरज आहे, ठीक आहे? का ते सांगते, ठीक आहे? मगाशी जसं म्हटलं की तो राग, चीड, संताप तुम्ही जो मनामध्ये साठवून ठेवला एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या घटनेबद्दल सॉरी, तर त्यांनी कोणाचं नुकसान होणार आहे बरं? त्यांनी आपलं नुकसान होणार आहे. त्या व्यक्तीला काहीच हानी पोहोचणार नाहीये, आपण स्वतःचं नुकसान करतोय. मग मगाशी म्हटलं की आपल्या लाईफमध्ये जे ब्लॉकेजेस, अडथळे येतात वेगवेगळ्या प्रकारचे, ते कशामुळे येतात? तर ते आपण स्वतः आपल्या विचारांनी आणि कर्मांनी निर्माण केलेले असतात, ठीक आहे? एक छोटंसं उदाहरण देते, ठीक आहे? तुम्ही मनामध्ये खूप निगेटिव्हिटी साठवून ठेवली आहे. उदाहरण देते बघा, की तुमच्या घरामध्ये ना एका रूम मध्ये तुम्ही खूप खचाखच असं अडगळीचं सामान भरले, ती रूम पूर्ण पॅक झाली अडगळीच्या सामानाने, ठीक आहे? आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचे, की तुम्हाला नवीन फर्निचर पण आणायचे आणि त्याच रूम मध्ये ठेवायचे. ओके, पॉसिबल आहे का ते? कोण सांगेल? येस, नाही. नरेंद्र सर म्हणतात नो. रिझन पण द्यायचे सगळ्यांनी, का बरं, का पॉसिबल नाही? यशवंत पाटील, डॉक्टर यशवंत पाटील सर म्हणतात नो. ओके, का पॉसिबल नाहीये? अंजली मॅम म्हणतात नो. का बरं? प्रचंड गर्दी घरात होणार. राजश्री कदम मॅडम अगदी बरोबर, नवीन वस्तीसाठी जागा होणार नाही. येस, आदिती मॅम व्हेरी गुड.
काय होईल, तुम्ही त्या रूम मध्ये तुमचं अडगळीचं सामान, नको असणारं सामान, आपण म्हणतो की भंगार गोष्टी आहेत, त्याचा मला आता काहीच उपयोग नाहीये, त्या गोष्टी तुम्ही तिथे भरून ठेवलेल्या आहेत आणि तुम्हाला नवीन गोष्टी तिथे ऍड करायची आहे. तर कशी होणार? तिथे तुम्ही जागा ठेवलीये का? खचाखच भरलीये ती रूम. आणि ती पण अशा गोष्टींनी ज्याचा तुम्हाला उपयोग नाही आता, काडीचाही उपयोग नाही आपल्याला. सेम तसंच की जे आपण नकारात्मक भावना, ऊर्जा, वर्षानुवर्षाचा राग, जो गिल्ट असेल, पश्चाताप, राग असेल, रागाची भावना, सगळं आपण साठवून ठेवले, सेम तेच आहे. त्याचा आता तुम्हाला फायदा आहे का काही? उलट काय होतंय की त्या नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक भावनांमुळे, इमोशन्समुळे तुमच्या आयुष्यात नवीन गोष्टी येत नाहीयेत का, ते पण सांगणार आहे. मग आपल्याला काय करायला लागेल? समजा आपल्याला तिथे नवीन फर्निचर ऍड करायचं, तर काय करायला लागेल? रिनोव्हेट करायला लागेल, जागा खाली करावी लागेल. व्हेरी गुड सुमन जाधव मॅडम. आपल्याला काय करायला लागेल? आधी तिथलं जे भंगार सामान आहे, अडगळ आहे, ती सगळी काढायला लागेल, ती रूम साफ करायला लागेल, मोकळी जागा तिथं क्रिएट करायला लागेल, तरच नवीन गोष्टी तिथं तुम्ही ऍड करू शकता. सेम युनिव्हर्सल लॉ काय आहे, ब्रह्मांडाचा नियम काय सांगतो, तर तुम्हाला जी गोष्ट आयुष्यात हवी आहे, जी गोष्ट अट्रॅक्ट करायची आहे, मग त्याच्यासाठी आधी तुम्हाला तिथं स्पेस करावा लागतो. जेव्हा तुम्ही ते नवीन गोष्ट हवी आहे त्याच्यासाठी आधी जागा निर्माण करताय, पोकळी स्पेस निर्माण करताय ना, त्यावेळेला युनिव्हर्स सुद्धा तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी खूप इझिली तुम्हाला अट्रॅक्ट करून देतो. ठीक आहे? मग हे उदाहरण सगळ्यांना समजलं रूमचं? सेम हेच आपल्या मनाला, आपल्या शरीराला पण लागू पडतं. विचार करा, तुम्हाला आयुष्यात नवीन गोष्टी हव्यात, तुम्हाला प्रगती करायची, घर, गाडी, बंगला करायचे, आध्यात्मिक प्रगती असेल, आणखीन कुठल्या लाईफमध्ये, करिअरमध्ये ग्रोथ करायची आहे, पैशाचा प्रवाह वाढवायचा आयुष्यामध्ये, प्रचंड पैसा हवाय, मोठी लक्झरियस कार हवी आहे, लक्झरियस बंगलो हवाय. ओके, सगळं चांगलं पाहिजे, पण तुम्ही इथे त्याला जागा ठेवलीये का हो मनामध्ये? आपण मनामध्ये काय केले? राग, चीड, संताप, नको असणाऱ्या भावना, नकारात्मक ऊर्जा, भावना, इमोशन्स, निगेटिव्ह एनर्जी इथं साठवून ठेवलीये आणि ती इतकी फुल झाली की तिथं तुम्हाला जागाच नाहीये नवीन काही गोष्ट ऍड करायला. मग युनिव्हर्स कसं देईल? युनिव्हर्स पण देताना ब्रह्मांड पण काय म्हणतात, याच्याकडे तर जागाच नाहीये, हे ऑलरेडी फुल झालेले आहे, याचं घर, याच्या घरामध्ये कुठं जागाच नाहीये, काय देणार आहे तो तुम्हाला? मग त्याच्या काय करायचंय? पहिलं आपल्या मनाचं, शरीराचं शुद्धीकरण करायचे, क्लिन्झिंग करायचे. आजपासून सगळ्यांनी लक्षात घ्या की पहिलं जे काही नको असणाऱ्या गोष्टी आहेत, तुम्हाला त्याचा वापर कधीच होणार नाहीये, उलट तुम्हाला नुकसानच आहे त्या गोष्टी साठवून. मग तुम्ही सांगा, घरामध्ये भंगार साठवून ठेवता का तुम्ही? तुटकं फुटकं फर्निचर असेल ते तुम्ही वापरणार नाहीये, आज नाही आणि कधीच नाही आयुष्यात. प्लास्टिकचे डबे असेल, भंगार असेल, पत्रा, लोखंड, जे काही तुम्ही भंगारवाल्याला देता की नाही, ते नको म्हणून ते घरात ठेवता का तुम्ही? हॉलमध्ये एक्झिबिशन लावतो का आपण त्याचं? कोण प्रदर्शन लावतं का सांगा मला, इथे कोण असेल तर बाबा. नको असणाऱ्या गोष्टी आहेत त्या आम्ही हॉलमध्ये डेकोरेट करून लावतो, नाही ना? मग घरात लावत नसाल तर तुम्ही मनामध्ये का एक्झिबिशन मांडलंय त्याचं? आणि प्रत्येकाला येईल त्याला आपण सांगत बसतो, माझ्या आयुष्यात किती वाईट झालं, ह्या गोष्टी झाल्या, ते. यस, कीर्ती मॅडमना हसू आलं. ओके, किती माझ्या आयुष्यात वाईट झालंय, मग त्याचं रडगाणं सगळीकडे. मग हे रडगाणं कुठं? तुम्ही त्या लोकांना सांगत नाहीये, तुम्ही ते ब्रह्मांडाला सांगताय. आणि ब्रह्मांड काय म्हणतं माहितीये का? तथास्तु. आपल्या घरात वास्तुपुरुष असतो, तेच काम ब्रह्मांडाचं आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी. इथं तुम्ही निगेटिव्ह एनर्जी साठवलीये, तुम्हाला तेच रडगाणं गात बसायला, जे मला नकोय, किती वाईट झालं, मीच किती कमनशिबी आहे, माझंच नशीब खराब आहे, हे रडगाणं जर सतत इथं तुमच्या देहाला सांगत बसलात ना, तुमच्या आत्म्याला, तो निरोप बरोबर ब्रह्मांडापर्यंत जातो, पोचवतो. मग ब्रह्मांड म्हणतो तथास्तु, तुम्हाला जे हवंय तेच तसंच हो. ठीक आहे? येस. तर मग आजपासून सगळ्यांनी काय करायचंय? क्लिन्झिंग करायचंय, घराचं पण करायचंय, वरचेवर डिक्लटरिंग करायचंय. आपण आता मनाचं डिक्लटरिंग करणार आहोत आज, मेडिटेशन तर घेणारच आहोत. ठीक आहे? ओके, समजलं इथपर्यंत? ठीक आहे. आता हे ब्लॉकेजेस कुठून येतात बघा, तर हे येतात आपल्या विचारांमधून, कर्मांमधून. मी काय म्हटलं की हे ब्लॉकेज कशामुळे? की तुम्ही माफ करू शकला नाही. का तुम्ही विसरू शकत नाही त्या नकारात्मक भावना, ऊर्जा किंवा जे काही प्रसंग असतील, व्यक्ती असतील? कारण तुम्ही अजून माफ करायला शिकला नाहीये. हे खूप मोठं ब्लॉकेज आहे. ठीक आहे? आता इथं आपल्याला काय करायचंय? मेडिटेशन आपण घेणार आहोत, पण आपल्याला काय करायचंय? आता तुम्ही म्हणाल, मॅडम त्या व्यक्तीला माफ कसं करणार किंवा माफी कशी मागायची? आम्ही तर एकमेकांचं तोंड पण बघत नाही, लिटरली. नात्यातले असू देत, ब्लड रिलेशन मधले असू देत, कुणीही असू देत, फ्रेंड मधले असू देत. पण काय करायचंय आपल्याला तिथं? आता लिटरली त्यांना समोरासमोर माफी मागायला जायची का? आपल्याला त्यांची युनिव्हर्सकडे माफी मागायची, ब्रह्मांडाकडे माफी मागायची, ती त्या व्यक्तींपर्यंत बरोबर पोहोचते. ठीक आहे?
पण अट एकच आहे की याच्यानंतर कधीही तुमच्या तोंडावरती त्या व्यक्तीचं नाव येऊ दे, अक्षरशः ती व्यक्ती समोर आली तरीही तुम्हाला काही फरक नाही पडला पाहिजे, न्यूट्रल राहायचंय. हे जे टास्क आपण आता चिट लिहिली ना, ती रोज करायची सगळ्यांनी. आजची चिट लिहिली आहे ती पण रात्री झोपताना फाडून टाका किंवा जाळून टाका आणि रोज करायची. जेव्हा जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटेल, असे ट्रिगर होतील असे काही घटना वगैरे, त्यावेळेस ही टास्क करायचंय, ती चिठ्ठी जाळून किंवा फाडून टाकायची रात्री झोपताना. ठीक आहे. मग आता बघा बरेच वेळेला आपल्या सगळ्यांना सवय असते बघा, काय होतं की आपण आपलं रडगाणं गात बसतो. आपल्याला आपलंच दुःख मोठं वाटतं. मलाच कसा त्रास झाला, मलाच किती स्ट्रगल करावं लागतंय, मीच किती कमनशिबी आहे, या व्यक्तीमुळे मला किती त्रास झाला, या व्यक्तीने मला किती दुःख सहन करायला लावलं. ओके ओके, ही व्यक्ती कशाला आहे माझ्या आयुष्यात, ह्याच्यामुळे मला 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 आपलं काय चालू असतं, माझ्यावरच किती हे झालंय, म्हणजे हे झालं, मलाच किती त्रास झालाय, मलाच किती दुःख दिलेलं आहे सगळ्यांनी. ओके, माझ्याच वाट्याला हे सगळं काय येतंय. तर काय माहितीये का, तुम्हाला असं वाटतं आपल्याला फक्त आपलंच दुःख खूप मोठं वाटतं. ठीक आहे, पण कळत न कळतपणे, ठीक आहे मान्य आहे त्या व्यक्तीमुळे तुम्हाला त्रास झालाय, पण कळत न कळतपणे तुमच्याकडून त्या व्यक्तीला सुद्धा त्रास झाला असेल ना. इंटेन्शनली नाही, जाणून बुजून नाही, त्या व्यक्तीने सुद्धा जाणून बुजून केले असं नाहीये, किंवा तुम्हीही कळत न कळतपणे ती व्यक्ती पण दुखावली गेली असेल ना. पण आपल्याला त्याचा अवेअरनेस नसतो, त्याची जाणीव आपल्याला कधीच होत नाही. आपल्याला फक्त आपलंच दुःख सगळ्या जगात मोठं वाटतं. हो ना. मग आपण शिकणार आहोत आज की आपण दुसऱ्यांना माफ करायचे, त्यांची माफी पण मागायची आहे, त्यांना माफ पण करायचे. पण सुरुवात कुठून करायची आहे, आपल्या स्वतःपासून. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. हो ना, स्वतःपासून. बघा तुम्ही कधी विचार केलाय की समजा सपोज आपण धरू की ठीक आहे त्या व्यक्तीमुळे तुम्हाला नुकसान झालंय, त्या व्यक्तीमुळे तुम्हाला त्रास भोगावा लागलाय, दुःख सहन करावं लागलंय, पण त्याचा राग आपण कुठे काढतो माहितीये का, आपल्या स्वतःवरती. बघा सगळ्यांनी हे केलं असेल, एखाद्या गोष्टीचा खूप राग आलाय तुम्हाला, चीड आलीये, काही व्यक्ती नात्यातली असू देत ती व्यक्ती किंवा घरातली असू देत. मग आपल्याला काय होतं की काही शिष्टाचार असतात किंवा आपल्यापेक्षा एजनी मोठे आहेत म्हणून आपण काही बोलू शकत नाही, मग ते मनामध्ये आपल्या खतखत राहते. आपण एखाद्या गोष्टीला आपल्याला नाही म्हणता येत नाही समोरच्याला. ओके, कोणती गोष्ट त्यांना त्यांच्या ज्या डिमांड्स असतील त्या पूर्ण करता येत नाहीत, किंवा डिरेक्टली नाही म्हणता येत नाही, उलट बोलता येत नाही, किंवा तुमचं मतच त्यांच्यासमोर मांडताच येत नाही तुम्हाला कुठल्या पद्धतीने. मग काय होतं, सप्रेस होत जातं, ते दाबल्या जातात सगळ्या भावना, राग असेल, चीड असेल, संताप असेल, ते सगळं सप्रेस होत होत जातं. आणि काय होतं, मग त्याचा परिणाम आपल्या मनावरती, शरीरावर होतो. बघा ना, कोणाशी तुमचं खूप घरातलेच आहेत, सपोज वडीलधारी मंडळी आहेत, आणि तुमचं चूक नसताना कोणी जर तुम्हाला बोललंय, खूप क्रिटिसाइज केलंय तुम्हाला, प्रचंड नको नको ते बोललंय, पण तुम्ही त्यांना काही बोलू शकत नाही. उदाहरण म्हणून सांगते मी, फक्त प्रत्येक घरात असं होतं असं नाहीये, फक्त उदाहरण आहे. मग काय होतं की आपल्याला त्यावेळेला त्यांना काही बोलता येत नाही, पण तो राग आपण कुठे काढतो. मोस्टली बायकांना सवय असेल बघा, लेडीज लोकांना, उपाशी राहायचं, त्याच्यानंतर रडायचं, दिवस दिवस आपण रडण्यामध्ये घालवतो, विचार करण्यामध्ये घालवतो, टेन्शन घेतो, रात्रभर झोप येत नाही आपल्याला. हे आपण शिक्षा कोणाला देतोय बरं, आपल्या शरीराला करतोय की नाही. त्याचा परिणाम कुठे होतोय, त्या माणसाला काही आहे का त्रास, नाही. ओके, शिक्षा आपल्या शरीराला होती, मनाला होती, आपला अख्खा दिवस वाया जातो, आपला मूड स्विच होतो, खराब होतो. ठीक आहे, मग त्याचा राग पुन्हा आपल्या कुठे निघतो, मुलांवरती, नवऱ्यावरती, आसपास जे सापडेल त्याला आपण लगेच पकडतो, तो राग तिकडे, म्हणजे सर्क्युलेट होत जाते की नाही. ओके, मग त्याच्यामुळे आपण काय करायचंय, प्रथम स्वतःची माफी मागायची. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. मग अशी मी म्हटलं, स्वतःची आधी माफी मागायची, कारण खूप वेळा असं होतं ना, कळत नकळतपणे आपण स्वतःलाच किती दुःख दिले आपल्यालाच माहित नसते. ओके, त्यामुळं मनाचं आणि शरीराचं शुद्धीकरण करायचे ना, सुरुवात आपल्यापासून करा, आपल्याला माफ करण्यापासून सुरुवात करायची. ठीक आहे, तर स्टार्ट करूयात. आणखी एक महत्वाचं, तर ही एक टेक्निक आहे बघा, होपोनोपोनो. किती जणांनी नाव ऐकलंय, राजश्री मॅडम रेकॉर्डिंग बघा, सगळे लक्षात राहील. ठीक आहे, संतोष सर, बायकोला व्हिडिओ दाखवा, रेकॉर्डिंग दाखवा माझा, नाही तर कॉल लावून द्या, मी बोलते. ओके, आणखी कोण आहे, येस, खूप जणांना बऱ्यापैकी माहिती. तर होपोनोपोनो काय आहे, ही एक टेक्निक आहे, ही एक मॅजिकल रिमेडी आहे, नोट करू शकता, मी दाखवणार आहे सगळ्यांना. अतिशय मिरॅक्युलस टेक्निक आहे, जादुई पद्धत आहे. ही कशी काम करते सांगते.
आधी उदाहरण देते छोटस. बघा हा, ती एक हिलिंगची टेक्निक आहे. ओके. होपोनोपोनो ही एक प्राचीन हवाईयन टेक्निक आहे. फॉरगिव्हनेसची प्रेयर आहे. प्रेयर म्हणजे 4च सेंटेन्सची आहे, 4च वाक्य, पण तुम्ही त्याला जादूचा मंत्र सुद्धा म्हणू शकता. अगदी 2014 मध्ये मला माझ्या सरांनी ती इंट्रोड्यूस केलेली आणि तेव्हापासून आतापर्यंत माझ्या डेली रुटीनचा पार्ट आहे. रोज सकाळी पहाटे उठल्यानंतर पहिलं होपोनोपोनो असतं. कारण एवढी मॅजिकल ही प्रेयर आहे की ज्या दिवशीपासून तुम्ही वापरायला लागतात ना, विदिन अ डे, लक्षात ठेवा, विदिन अ डे तुम्हाला रिझल्ट मिळतात. पहिल्या डे पासून, डे 1 पासून तुम्हाला त्याचे खूप जादुई रिझल्ट मिळायला सुरुवात होते. आजपासून करून बघा तुम्ही. ओके. तर काय आहे माहितीये का, ही एक फॉरगिव्हनेसची प्रेयर आहे. त्याला मंत्र सुद्धा म्हणू शकता. आता ती काम कसं करते, तर क्लिन्झिंगचं काम करते आणि त्याच्यामुळे तुम्ही रिलेशनशिप अट्रॅक्ट करू शकताय. तुम्हाला हवा तसा जॉब, तुमचे जे गोल, ड्रीम आहेत, स्वप्न आहेत, तुमच्या इच्छा आहेत, तर सगळ्या तुम्ही इझिली मॅनिफेस्ट करू शकता, अट्रॅक्ट करू शकता. आता होपोनोपोनो कसं काम करते माहितीये का, फॉरगिव्हनेस करते म्हणजेच काय, क्लिन्झिंग करून टाकते तुमचं. एक उदाहरण देते. हा बघा, तुम्ही घरामध्ये सिंकमध्ये आपल्या काय होतं, सिंकच्या पाईपमध्ये जर कचरा किंवा घाण साचली असेल, येस प्रतिभा मॅडम, व्हेरी गुड. घराच्या सिंकच्या जर पाईपमध्ये कचरा आणि घाण साचली असेल, तर तुम्ही वरतून नळातून कितीही पाणी सोडा, ते पाईप मधून पुढे जाईल का? पाण्याचा फ्लो पुढे जाईल का सांगा? येस और नो? ब्लॉक होणार. नरेंद्र सर, व्हेरी गुड. राजश्री कदम मॅडम म्हणतात नाही जाणार. ठीक आहे. तर काय होईल, तुम्ही कितीही पाणी होता ते पुढे जाणार नाही, कारण कचरा आणि घाण अडकली मध्ये. ओके. मग होपोनो आपण काय करतो तेव्हा, तर तेव्हा आपण एखादं लिक्विड टाकतो किंवा एखादी पावडर टाकतो केमिकलची. मग काय होतं, त्या लिक्विडमुळं तो कचरा आणि घाण ते सगळं विरघळून जातं, मेल्ट होऊन जातं, निघून जातं त्या पाईपमधून. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाणी सोडल्यानंतर खळखळ खळखळ पाणी त्याच्यामधून पुढं फोर्सनी जातं. ओके. पाण्याचा प्रवाह तो प्रवाहित होतं पाणी त्या पाईपमधून. ठीक आहे. मार्ग खुला होतो प्रवाहाचा. मग तसंच सेम ते लिक्विड जे काम काय करतंय ना तुमच्या सिंकच्या पाईपमध्ये, तेच सेम काम, क्लिन्झिंगचं काम कोण करतं आपल्या आयुष्यामध्ये, तर होपोनोपोनो ही टेक्निक करते. ठीक आहे. याचे आता खूप सारे फायदे आहेत, ते मी सांगणारच आहे. पण ना, जगातल्या लाखो करोडो लोकांनी, अगदी मिलेनियर बिलियनियर लोकांनी या टेक्निक वापरलेल्या आहेत. पण ही सिक्रेट कोणी कुठं रिव्हील करतं का, तर नाही. आजकाल सोशल मीडियामुळे भरपूर लोकांना माहिती आहे, भरपूर लोक या टेक्निक वापरतात. पण तुम्ही कधी कोणाच्या असं टेस्टिमोनीज किंवा कोणी करोडपती आहेत किंवा बिलियनियर आहेत त्यांच्या टेस्टिमोनीज कोणी ऐकलेल्या आहेत का? जे सिक्रेट्स ते वापरतात ते कुठेही शेअर केले जात नाहीत. ठीक आहे. तर लाखो करोडो लोकांनी ह्या होपोनोपोनो टेक्निकचा वापर करून त्यांची स्वप्न, त्यांचं ध्येय पूर्ण केलेलं आहे, अगदी लवकरात लवकर. ठीक आहे. तर याला कुठलेही बंधनं नाही आहेत. बघा, आधी तुम्हाला सांगते सूचना काही. कोणतंही बंधन नाहीये. अगदी पिरियड्स मध्ये असेल, व्हेज नॉनव्हेज खाऊन करायचं का, तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. ते तुम्ही करू शकता. दिवसातून किती वेळा करायचं, काही लिमिट्स नाहीयेत. ओके. सकाळी उठल्यानंतर एकदा करायचं सकाळी. आणि होपोनोपोनो आता आपण वापरतोय क्लिन्झिंगसाठी, माफ करण्यासाठी, ब्लॉकेजेस काढण्यासाठी. पण उद्या परवा आपण पैशाला कसं होपोनोपोनोनी चार्ज करायचं, होपोनोपोनो प्रेयरनी काय होतंय, तुम्ही रिलेशनशिप अट्रॅक्ट करू शकताय, पैसा अट्रॅक्ट करू शकता, तुम्हाला ज्या हव्या ते सगळे तुमचे गोल्स, इच्छा आणि स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता, लवकरात लवकर मॅनिफेस्ट करू शकता. ठीक आहे. एक सेकंड, मी दाखवते सर्वांना. नोट करून घ्यायची आहे ती प्रेयर. ओके. नोट करून घ्या. त्याच्यानंतर त्याचं तुम्ही किंवा गुगलवर पण मिळतील, त्याच्या प्रिंटआउट बनवून आणा. एखादी फ्रेम असेल ती एनलार्ज करून घ्या. ठीक आहे. एक सेकंड, मी स्क्रीन शेअर करते सगळ्यांना. ओके. तर सगळ्यांनी नोट करून घ्या आता. होपोनोपोनो प्रेयर काय, उच्चारण व्यवस्थित हवंय. हो ओपोनोपोनो. ओके. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. नोट करून घ्या आणि ग्रुपवरती पण मी शेअर करेन ते इमेजेस. ओके. ठीक आहे. डन आहे. नोट केलं सर्वांनी?
ओके, चलो. तर ही प्रेयर आहे, अगदी छोटीशी वाटणारी प्रेयर आहे, 4च वाक्यात 4 सेंटेन्सची प्रेयर आहे. पण याला छोटी समजायचं नाहीये, कारण एवढे जादुई रिझल्ट तुम्हाला याचे मिळतात. मी स्वतः एवढ्या वर्षांमध्ये मिरॅक्युलस रिझल्ट याचे अनुभवलेले आहेत. ओके, की आमचे रिलेटिव्ह किंवा कोणी घरातले पण असतील ब्लड रिलेशन मधली लोक, की ही गोष्ट नाही, त्यांना असं वाटत होती की काही गोष्टी माझ्या आयुष्यात नाही होणार, सक्सेसफुल नाही होणार, मी ते अचीव्ह नाही करू शकणार. मी ते मिरॅक्युलस पद्धतीने सगळ्या गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत. आता सगळ्यांचा विश्वास बसतो, आता सगळे मागे लागतात, आम्हाला हे शिकव, आम्हाला ते शिकव. ओके, तर स्वतः मी ते वापरलेले आहेत. तुम्हाला त्याचे गुगलवरती पण किंवा युट्यूबवर खूप छान छान त्याचे सॉंग्स पण आहेत, तेही तुम्हाला मिळतील बघायला. यस श्वेता मॅडम, कधी बोलायचे, हा ते सांगणार आहे. तर ही प्रेयर सकाळी उठल्यानंतर तुम्ही करू शकता, असं काही बंधनं नाहीये, तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता. ओके, सगळ्यांनी आता माझ्यासोबत करायचे. आपल्या हात चक्रावरती हात ठेवायचा आहे, डोळे बंद करायचे आहेत. आणि आता तर आपल्याला स्वतःसाठी करायचं, स्वतःला माफ करायचे आता आपल्याला. ओके, त्यामुळे स्वतःची माफी मागायची, फील करायचे ते व्हायब्रेशन आणि एनर्जी फील करायची. ओके, डोळे बंद करायचे आणि तोंडाने सगळ्यांनी उच्चारण करायचे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. यस, नरेंद्र सर कोण म्हणतं हे मराठीमध्ये हवे, मराठीमध्ये पण ग्रुपवरती देईन सर. तुम्ही हवं तर मराठीमध्ये म्हणू शकता की मला माफ करा, कृपया मला माफ करा, मी तुमची खूप आभारी आहे आणि माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. ओके, ज्याला जसं वाटेल तसं तुम्ही बोलू शकता. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. डोळे बंद करून स्वतःलाच म्हणायचंय. आपण आता स्वतःसाठी करतोय, आपल्या मनातून, आपल्या शरीरातून आपण आपल्या मनाचं आणि शरीराचं शुद्धीकरण करतोय. ओके, किती वेळा? तर काही नाहीये, तुम्ही हे रिपीट करायचं आता 2-3 वेळा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे दिवसातून तुम्ही कितीही वेळ म्हणू शकता, काहीही. अफर्मेशन नाही मॅडम, हेच अफर्मेशन आहे. ओके, ही प्रेयरच अफर्मेशन आहे आपलं. ठीक आहे, तर कितीही वेळा म्हणू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्याकडे एखादी जपमाळ असेल, स्फटिकची माळ असेल किंवा तुमची कोणतीही देवाची जपाची माळ असेल, त्यांनी जरी तुम्ही केलं 108 वेळा केलं ना चॅन्टिंग जप, तरीही चालेल. पण 108 ला थोडासा टाइम लागतो. तुमच्याकडे जर तेवढा दुपारी किंवा रात्री वेळ असेल तर करू शकता, पण रिझल्ट खूप भारी मिळतं. ओके, मी 108 वेळा करते डेली. काय होतं की बरेच जण वर्किंग आहेत, सो जॉबला जाण्याची घाई असते, सकाळी खूप बिझी टाइम असतो, त्यामुळे मिळत नाही. पण ऍटलिस्ट तुम्ही उठल्या उठल्या बेडवरती असताना 5 वेळा तर म्हणू शकताय. हार्डली किती 5 मिनिट पण नाहीत लागणार, हो की नाही? 5 मिनिटाचंच काम आहे. पण आपल्या आयुष्यातून खूप मोठे मोठे ब्लॉकेजेस काढतात. हे 5 मिनिट दिलेत ना, तुमचे 500 तास पुढचे वाचतील ते स्ट्रगल करण्याचे. ठीक आहे, तर आता कधी म्हणायचंय? आता बघा हा, खूप वेळेला काय होतं की आपल्याला कधी कधी अस्वस्थ वाटतं, उठल्या उठल्या खूप छान फ्रेश वाटत असतं. अचानक काय होतं, तर लेडीज लोकांना पण असेल किंवा इतरांना अनुभव, तुम्ही काहीतरी सपोज तुम्ही जेवण बनवताय, उठल्या उठल्या मस्त फ्रेश मूड मध्ये गाणं म्हणत म्हणत जेवण बनवताय. अचानक काहीतरी 10-12 वर्षांपूर्वीचं आठवतं आपल्याला. नवरा काय म्हणला असेल, सासू सासरे काय बोलले, त्यांचे नातेवाईक कोण बोलले, आपले रिलेटिव्ह काय बोलले, कुठला प्रसंग, एखादा नको असणारा प्रसंग डोळ्यासमोर येतो. मग सतत जेव्हा नको असणारे विचार, नकारात्मक भावना येत असतील, तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल, त्या वेळेला ही प्रेयर बोलायची. एनी टाइम बोलू शकता, पण जेव्हा जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटेल ना, त्रास वाटेल एखाद्या गोष्टीचा, एखादी घटना आठवेल, नको असणारे विचार येत राहतील, त्यावेळेला लगेच ही प्रेयर म्हणायची आहे. तुम्ही काम करत असताना, जेवण बनवताय किचनमध्ये, तेव्हाही तोंडाने ही प्रेयर म्हणू शकता. अगदी तुम्ही झोपलेले असताना बॅकग्राऊंडला मोबाईलवरती सुद्धा ही प्रेयर लावून ठेवू शकता. कारण ती एवढी मिरॅक्युलस प्रेयर आहे, ती सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमच्या जाते आणि तिचं काम ती बरोबर चोख निभावते. ठीक आहे, खूप मिरॅक्युलस आहे. त्यामुळे बॅकग्राऊंडला मोबाईलवरती सुद्धा लावून ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके, तर चला, मी ग्रुपवरती त्याचे इमेजेस देईन, तुम्ही गुगलवरून सुद्धा शोधून काढू शकताय. ठीक आहे, आणि एनलार्ज करायचं आणि आपल्या समोर लावायचं बेडरूम मध्ये, बेडवरून उठता क्षणी तुम्हाला ते दिसलं पाहिजे. ओके, चला आता मेडिटेशन करूयात आपण फॉरगिव्हनेसचं एक. सगळ्यांनी काय करायचंय, एखादी कॅन्डल किंवा अगरबत्ती लावायची आहे. ओके, एखादा दिवा लावा आपल्या समोर आणि पाणी सोबत ठेवा, थोडंसं पाणी पिऊन घ्या आता. एक सेकंड. आणि लवकर सगळ्यांनी वेळेवरती जागेवरती यायचंय.
ओके, कोण आहे? ओके, आता जे ग्रहण पाळतात किंवा खूप ह्याच्यामध्ये ठीक आहे. ज्यांना नाही प्यायचं ते नाही पिलं तरी चालेल, काहीच आपलं कंपल्शन नाहीये. ठीक आहे. सगळ्यांनी लवकर वेळेवरती जागेवर यायचे आपापल्या. आणि व्हिडिओ कंपल्सरी ऑन हवेत. ठीक आहे. कारण तरच त्याचा तुम्हाला स्वतःला फायदा होणार आहे. ओके, तुमच्या फायद्यासाठी आहे. इथे आपले मास्टर लेवलचे पण स्टुडंट आहेत, ते पण करतात आहे. ओके, तुम्ही केलत ना, व्हिडिओ ऑन केलात तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे, कारण तुमच्या फायद्यासाठी आहे. मी किंवा माझ्या आधीचे स्टुडंट इथे बरेचसे आहेत, तर सगळ्यांनी केलेले आहे. ठीक आहे. ट्रॅव्हलिंग मध्ये असेल तर नो इश्यूज, किंवा लहान बाळ वगैरे असेल तर पण आपल्या स्वतःसाठी आहे ना, आपल्याला आयुष्यात बदल करायचेत, आणि बदल करायचेत आणि आपण एक साधा व्हिडिओ ऑन करत नाही, मग हा कसला बदल? मग मोठमोठे चेंजेस कसे होणार तुमच्या लाईफमध्ये सांगा? ओके, नेटवर्क इश्यू आहे. विवो सर आता म्हणते मी, कारण नाव येत नाहीये तिथे. ठीक आहे. व्हिडिओ ऑन करा, कारण एक सांगते, माझी एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचत असते आणि तुमच्या सगळ्यांची एनर्जी आपल्या एकमेकांना मिळत असते. मग त्याच्यासाठी व्हिडिओ ऑन करायचा आहे. ओके, हे माझ्यासाठी नाहीये. आम्ही करून बसलोय, माझे मास्टर लेवलचे स्टुडंट्स आहेत त्यांनीही केलेलं आहे. ठीक आहे. आता डोळे बंद करायचे सगळ्यांनी. दिवा लावला, कॅन्डल ठेवली, अगरबत्ती कॅन्डल लावायचे, डोळे बंद करायचे सगळ्यांनी. ओके, नो प्रॉब्लेम श्वेता मॅम, काही प्रॉब्लेम नाहीये. ज्यांचा खरंच जेन्युअन प्रॉब्लेम आहे त्यांनी ऑफ ठेवलं, बाळ असेल ऑफिसमध्ये, ट्रॅव्हलिंगमध्ये, तर चालेल, नाही तर सगळ्यांचे ऑन हवेत. ठीक आहे. चला, आता डोळे बंद करायचे. सुरुवातीला थोडंसं डीप ब्रिदिंग करायचं आपल्याला, आणि म्यूट करते सगळ्यांना, कारण मग मेडिटेशनच्या मध्येच कुणी बोलायचं नाहीये. ओके, चलो, डोळे बंद करायचे सगळ्यांनी, पटापट जागेवर यायचंय. डीप ब्रिदिंग करायचंय, हळूहळू एक दीर्घ श्वास घ्यायचाय. तो श्वास 1-2 मिनिट होल्ड करायचा, म्हणजे श्वास रोखून धरायचाय, आणि त्याच्यानंतर तो हळूहळू पुन्हा आपल्याला सोडून द्यायचाय. थोडंसं डीप ब्रिदिंग करायचं 2-3 मिनिट. आता तुमचं संपूर्ण लक्ष फक्त माझ्या आवाजाकडे असू द्यात. प्रियांका जाधव मॅडम, करायचं आहे सगळ्यांनीच. ओके, डीप ब्रिदिंग करायचंय. तुमचं इष्टदैवत किंवा कुलदैवताचं नामस्मरण करू शकतात. ओके, चल, हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचाय आणि हळूहळू दीर्घ श्वास सोडायचे आपल्याला. ठीक आहे. आता आज आपल्या या ध्यान साधनेमध्ये आपलं शरीर आणि आपलं मन याचं आपण शुद्धीकरण करणार आहोत. सगळ्या निगेटिव्ह एनर्जीज, निगेटिव्ह भावना आपण आपल्या मनामधून पूर्णपणे काढून टाकणार आहोत. या ध्यान धारणेमध्ये आपण आपलं मन आणि शरीर स्वच्छ करणार आहोत. मेडिटेशन करताना तुमच्या आजूबाजूला कोणीच नसेल याची काळजी घ्या. शरीराची हालचाल कमी करायची आहे. भिंतीला मागे टेकून बसले तरी चालेल. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करा. डोळे हलकेसे हळूहळू बंद करायचे. तुमच्या शरीरावर, शरीरातल्या हालचालींवर कंट्रोल करायला शिका.
तुमच्या शरीरातल्या हालचालींवर कंट्रोल करायला शिका. तुमची मान, तुमचे दोन्ही हात, हाताचे तळवे, तुमचे पाय, पायाचे तळवे, तुमची हाताचे तळवे, पाय, पायाचे तळवे, संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास सोडून द्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा दीर्घ श्वास सोडून द्यायचा आहे. आता श्वास होल्ड केल्यानंतर जो चेहरा किंवा जी मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर दिसेल तिचे आभार व्यक्त करा. श्वास 1 मिनिट रोखून धरायचा आहे. तो श्वास रोखून धरल्यानंतर जी व्यक्ती, जो चेहरा तुमच्या डोळ्यासमोर दिसेल तिचे आभार व्यक्त करायचे आहेत आपल्याला. आजच्या ध्यान साधनेत आपलं मन तर स्वच्छ करणार आहोत, पण गत काळातील जुन्या गोष्टींना उजाळा देणार आहोत. सर्व चांगल्या गोष्टी, सर्व चांगल्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवणार आहोत. तसेच वारंवार मनाला दुःख देणाऱ्या नकारात्मक आठवणींना आपलं मन, आपलं शरीर आणि आपले 7 चक्रांमधून कायमस्वरूपी बाहेर काढून टाकणार आहोत. या ध्यान साधनेमधून आपलं मन आपण हलकं करणार आहोत. लहानपणापासूनच आपलं निरागस मन काय असतं ते आपण पाहिलं आहे, अनुभवलं आहे. लहानाचे मोठे व्हायला सुरुवात झाल्यानंतर आपलं मन तेवढं निरागस राहत नाही. जीवनातील वेगवेगळे वाईट, कडू अनुभव जीवन जगत असताना आपल्याला मिळायला लागतात आणि मग हळूहळू ही निरागसता कुठेतरी हरवून जाते. आता आठवा ते दिवस. तुम्ही खूप आनंदी कधी होता? तुमचं ते लहानपण, बालपण आठवायचंय. ते निरागस लहानपण. तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत दिवसभर कसे आनंदामध्ये राहत होतात. हळूहळू मोठे झालात. शाळेत जायला लागलात. आता आपले शाळेमधले दिवस आठवायचेत. शाळेमध्ये तुमचे शिक्षक, तुमचे वर्गमित्र, मित्र-मैत्रिणी यांच्यासोबत सगळे आनंदात घालवलेले क्षण, चांगले वाईट क्षण सगळे आठवायचेत. शाळेतून येताना, जाता येता मित्र-मैत्रिणींसोबतचे ते दिवस आठवा, ते क्षण आठवा. आणि त्याच्यानंतर काही क्षण असे येतात की आता तुम्ही खूप शांत झाला आहात. तुम्ही आता खूप शांत झाला आहात. आता या क्षणाला त्या व्यक्तीला मनामध्ये आणा की जी व्यक्ती तुमच्यासोबत खूप वाईट वागली आहे. आता या क्षणाला त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे की जी व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागली आहे.
खूप काळ मध्ये गेला आहे आणि आत्ताचे क्षण असतील, तुम्हाला आत्ता त्याला माफ करायचं आहे. मध्ये खूप काळ गेला आहे, आत्ता या क्षणाला तुम्हाला त्या व्यक्तीला माफ करायचं आहे. तुम्हाला त्याला माफ करायचंय. ती व्यक्ती, ती किंवा तो, जे कोणी असेल त्या व्यक्तीला तुम्ही मनात आणत आहात. त्या व्यक्तीला तुम्ही मनात आणत आहात. आता तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला राग आहे का? द्वेष आहे का? तिरस्कार आहे? काय आहे? त्या सगळ्या भावनांना दाबायचं नाही. त्या इमोशन्सला दाबू नका. त्यांना फेस करा. तुम्हाला त्रास होत आहे. तुम्हाला रडू येत आहे. आता मनामध्ये एक विचार आणा की हे जीवन, तुमचं आयुष्य म्हणजे एक शाळा आहे, एक स्कूल आहे. आणि तुमच्या आयुष्यात जो कोणी येत आहे तो तुमच्या आयुष्यात एक शिक्षक म्हणून येत आहे, जो तुम्हाला आयुष्याचा धडा शिकवून गेला आहे किंवा तुम्ही त्याला धडा शिकवला आहे, वाईट किंवा चांगल्या गोष्टींचा. जेव्हा तुम्ही क्षमा करता किंवा माफ करता, जेव्हा तुम्ही एखाद्याला क्षमा करता किंवा माफ करता, त्याचा अर्थ असा नाही की ते ठीक आहे, योग्य आहे, पण तुम्ही स्वतःला त्या दुःखामधून, त्या पेनच्या साखळीमधून मुक्त करत असता. हळूहळू आपल्या मनाला आणि शरीराला शांत करायचंय. हळूहळू आपल्या मनाला आणि आपल्या शरीराला शांत करायचं आहे. आणि त्या व्यक्तीने जे काही कार्य केलं आहे त्याला माफी द्या. मग ती व्यक्ती तुम्ही स्वतः का असेना, त्या व्यक्तीने जे काही कार्य केले आहे त्याला माफी द्या. मग ती व्यक्ती तुम्ही स्वतः का असेना, त्याच्या कार्याला माफ करा. तुमच्या अंतर्मनामध्ये क्षमा भावना पूर्णपणे रुजून जाईल आणि समोरच्याला तुम्ही हळूहळू फॉरगिव्ह करू शकाल. त्यामुळे तुमचे ब्लॉकेज निघून जातील. तुम्ही स्वतःला वरती काढू शकाल. स्वतःचा उद्धार करू शकाल. त्या व्यक्तीने जे काही कार्य केलं आहे त्या व्यक्तीला माफ करायचंय. मग ते तुम्ही स्वतः का असेना किंवा दुसरे कोणीही असेल, त्याला क्षमा करा, माफ करा. त्याच्या कार्याला माफ करा. तुमच्या अंतर्मनामध्ये क्षमा भावना पूर्णपणे रुजून जाईल आणि समोरच्याला तुम्ही माफ करू शकाल. त्यामुळे तुमचे ब्लॉकेज निघून जातील. तुम्ही स्वतःला वर काढू शकाल आणि तुम्ही स्वतःचा उद्धार करू शकाल. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि तो तोंडाने सोडायचा. एक दीर्घ श्वास घ्या आणि तो तोंडाने सोडा. स्वतःच्या शरीराला रिलॅक्स होताना बघायचंय. तुमचं शरीर अनुभवा. तुमचं शरीर हळूहळू हलकं होत आहे, रिलॅक्स होत आहे. तुमचं शरीर हळूहळू हलकं होत आहे, रिलॅक्स होत आहे. आपलं मनही हळूहळू शांत होत आहे. तुमचं मनही हळूहळू शांत होत आहे, शांत झालेलं आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता त्या व्यक्तीची कल्पना करा ज्याने तुम्हाला हर्ट केलं आहे किंवा त्या घटनेला, त्या वेळेला आठवा जेव्हा तुम्ही हर्ट झाला होतात, तुम्हाला वेदना झाल्या होत्या. तुमच्या मनामध्ये कोणते इमोशन्स, कोणत्या भावना येत आहेत? तो राग असेल, द्वेष असेल, गिल्ट असेल किंवा कोणते दुसरे इमोशन असतील ते आठवा. तो राग असेल, द्वेष असेल, गिल्ट असेल किंवा आणखी कोणते इमोशन असतील तर ते आठवा. त्याचं निरीक्षण करा. आता या भावना, हे इमोशन्स तुम्ही कुठे फील करत आहात? तुम्हाला कुठे जाणवत आहेत? शरीराच्या कोणत्या भागावर तुम्ही ते इमोशन फील करत आहात? त्याचं निरीक्षण करा, फील करा. आणि आता आपल्या शरीरातून
ते शरीराच्या कोणत्या भागावर तुम्ही ते इमोशन फील करत आहात त्याचं निरीक्षण करा. आणि आता आपल्या शरीरात ज्या भागावर हे इमोशन फील होत आहेत, आपल्या शरीरामध्ये ज्या भागावरती हे इमोशन फील होत आहेत, तर त्याचं निरीक्षण करा. त्या भागामध्ये खोलवर श्वास घ्या. त्या भागामध्ये खोलवर श्वास घ्या. डीप ब्रीदिंग करायचंय. खोलवर श्वास घेत राहा आणि सोडत राहा. आपल्या श्वासांना त्या भागातील सर्व तणावाला मुक्त करायची परवानगी द्या. आणि आता आपले संपूर्ण लक्ष आपल्या हृदयाकडे आणा. हृदयावर हात ठेवायचा आहे. हृदयावरती हात ठेवायचा आहे. आणि आता बोला की मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. 3 वेळा बोलायचंय. मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही माफ नाही केलेलं? तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही माफ नाही केलेलं आता? तुम्ही रियालिटीमध्ये माफ नाही करत आहे असं वाटत असेल, पण परंतु ह्या वाक्यांवर नीट लक्ष द्या आणि वेळेनुसार हळूहळू ही क्षमा भावना तुमच्यामध्ये आपोआपच वाढू लागेल, वाढत जाईल. हळूहळू ही क्षमा भावना तुमच्यामध्ये आपोआपच वाढत जाईल. आपल्या भावना, आपले इमोशन्स ही आपली निवड आहे. आपल्या भावना, आपले इमोशन्स ही आपली निवड आहे. त्याच्यामध्ये इतर कोणाचाही काहीही दोष नाही किंवा त्याच्यामध्ये इतर कोणतीही व्यक्ती जबाबदार नाहीये. तुमच्या भावना, तुमचे इमोशन्स ही तुमची निवड आहे. त्याच्यामध्ये इतर कोणीही जबाबदार नाहीये. त्यामुळे आता दुसऱ्यांना दोष देणं बंद करायचंय. त्यामुळे आता दुसऱ्यांना दोष देणं बंद करायचंय. क्षमा करण्यासाठी तुम्हाला हे ओळखायला लागेल की ह्या तुमच्या भावना आहेत, हे तुमचे इमोशन आहेत. त्यात दुसरे कोणीच जबाबदार नाही. त्यांना दोष देणं बंद करायचंय. क्षमा केल्यामुळे याच्यामध्ये सर्वस्वी तुमचाच फायदा आहे. त्यामुळे त्या सगळ्या व्यक्तींना, त्या भावनांना, त्या घटनांना क्षमा करा, माफ करा आणि स्वतःला मुक्त करा. त्या सगळ्या घटनांना, त्या सगळ्या इमोशन्सना माफ करा आणि स्वतःला या दुःखाच्या साखळीतून मुक्त करा, मोकळं करा. तुमचं चित्त हे विशाल आहे. ज्यामध्ये तुमचं चित्त हे विशाल आहे आणि मन उदार आहे, ज्याच्यामध्ये प्रेमाचा निखळ झरा कायम वाहत असतो आणि क्षमा भावनेने हे तुम्ही सगळे अडथळे तुम्ही तुमच्या प्रवाहामधून, आयुष्यामधून काढून टाकत आहात आणि हा प्रेमाचा झरा तुमच्या जीवनात निखळ वाहू देत आहात. आणि आता हळूवारपणे एक मोठा दीर्घ श्वास घ्या. हळूवारपणे एक मोठा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूवारपणे एक मोठा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आता स्वतःच्या शरीराला रिलॅक्स फील करायला लावा. स्वतःच्या शरीराला रिलॅक्स फील करायला लावा. डीप ब्रीदिंग करायचंय. हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू तो सोडायचा आहे. कोणीही झटकन डोळे उघडायचे नाहीयेत. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हळूहळू या मेडिटेशन मधून बाहेर पडायचंय. ओके, ठीक आहे.
आता हँड्स रब करायचे. ती एनर्जी आपल्या डोळ्यांना घ्यायची आहे आणि ती आपल्या सहस्रार चक्रावरून आपल्या संपूर्ण बॉडीवरती सोडून द्यायची आहे. ज्यांना शक्य असेल पाणी पिऊन घ्या. कारण त्याचं रिझन सांगते. कारण एनर्जी कुठलेही रिच्युअल्स मेडिटेशन तुम्ही करता, एनर्जी तुम्ही इन्व्होक करता, तेव्हा काय होतं की आपल्या बॉडीमध्ये व्हायब्रेशन्स होतात. मग त्यामुळे आपल्याला ती एनर्जी आपल्या बॉडीमध्ये स्टेबल करण्यासाठी आपण पाणी पितो. आता ग्रहण वगैरे कोणी काढलं, जे पाळत असेल किंवा स्ट्रिक्टली फॉलो करत असतील तर नाही पिलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चलो. तर आता उद्या आपण काय शिकणार आहोत? उद्या आपण 7 चक्रा बघणार आहोत. ते कसे ऍक्टिव्ह करायचे, चार्ज कसे करायचे, बॅलन्स कसे करायचे ते बघणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यांनी उद्या 4 वाजता जॉईन व्हायचंय आणि एक्सपिरियन्स शेअर करायचे. ओके, आता मी सगळ्यांना अनम्यूट करते. एक्सपिरियन्स शेअर करायचे, व्हिडिओ ऑन करायचे. येस, अलाउ केलेलं आहे सगळ्यांना. मॅडम डोकं जड पडल्यासारखं वाटतंय थोडं. हा मॅडम, पाणी पिऊन घ्या थोडं. ठीक आहे, ती एक्सेस एनर्जी असते ना, एनर्जीमुळे तुम्हाला तसं फील होतात, एनर्जी फील होते. सेशन एकाग्रता छान होतं. लागत नव्हती मॅम, सारखे विचार येत होते मनामध्ये. मॅडम, तुम्ही डेली मेडिटेशन करता का? नाही, आता मध्यंतर 8 दिवसापासून सुरू केलेलं आहे. ओके, हे प्रॉब्लेम कधी येतात माहिती का? जे बिगिनर आहेत ना, जे मेडिटेशन मध्ये मुरलेले आहेत, महिनोमहिने वर्षानुवर्षे करतात, त्यांना हा प्रॉब्लेम अजिबात येत नाही. ठीक आहे, आपण बिगिनर आहोत मॅडम, डेली मेडिटेशनला स्टार्ट करा. ओके, ओके. फोकस राहत नसेल, युट्यूबवर एखादा मंत्र किंवा तुम्ही स्वतः तोंडाने मंत्र म्हणू शकता. ओके, एखादं म्युझिक लावा छानपैकी, फोकस राहील तिथे. आणखी कोण आहे? मी मला आज झोप फर्स्ट येत टाइम होती. Yes, शोभा वाडकर मॅडम, छान सुगंध आला. ओके, मस्तच. हा, येस मॅम, बोला. मला थोडी आज झोप येत होती. ओके, कल्पना मॅडम. येस, आणखी कोण आहे? मॅडम Yes, प्रिया. माझे डोके जड पडले होते. हा, ज्योती मॅडम बोला. मी फर्स्ट हा टाइम हा, रेकी बोला. हा विषय पाहिला आणि केला. म्हणजे फर्स्ट टाइमच मला हे होतं. ध्यान धारणा पण आज मी फर्स्ट टाइम केलं, पण मला खूप छान वाटलं. म्हणजे मला जो प्रॉब्लेम होता त्यातनं बाहेर पडायला मिळेल असं वाटतंय मला. येस मॅडम, अगदी तुमचे शारीरिक असू देत, मानसिक प्रॉब्लेम, फिजिकल, मेंटल, इमोशनल, स्पिरिच्युअल आणि इंटेलेक्च्युअल, सगळ्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक सगळ्या लेवलचे ब्लॉकेज, अडथळे रेकी दूर करते. येस, डेली सगळे सेशन अटेंड करा मॅडम. ठीक आहे, उद्या थँक्यू. आपण बघणारच आहोत रेकी कशी ऍक्टिव्ह करायची, त्याला कॉल कसा करायचा, ती एनर्जी आपल्या बॉडीमध्ये कशी प्रवाहित करायची, हे सगळं शिकणार आहोत आपण. उद्या महत्वाचं सेशन आहे 7 चक्राचं. उद्या 7 चक्राचं मेडिटेशन आहे, ऍक्टिव्हेशन मेडिटेशन आहे, त्यामुळे कोणीही सेशन मिस करू नका. ओके मॅडम ते नेक्स्ट, आणखी होपोनोपोनो कसं यूज करायचं? मॅडम, हृदय चक्रावरती हात धरायचे आणि बोलायचे ते. ओके, ते आपोआप, तुम्ही काही इंटेन्शन अफर्मेशन देण्याची गरज नाही. ती प्रेयर स्वतःमध्येच एवढी स्वयंप्रकाशित म्हणतो ना, स्वतःमध्येच मिरॅक्युलस प्रेयर आहे. तिचे तुम्हाला हवे ते रिझल्ट ती देते. म्हणजे ओके, तिला असं माहितीये कुठे जाऊन. हात चक्रावर हात ठेवायचे का दोन्ही आणि म्हणायचं? हो हो मॅडम, हो हो, आधीचे व्हिडिओ बघून घ्या. हा मॅडम, मला एक Yes. विचारायचं होतं, हा, मॅडम. म्हणजे आपण हा. काही सांगायचं नाही का मनातल्या मनात, मी कशासाठी हो ओपोनोपोनो म्हणतेय ते? हो, आता आपलं पहिलं सेशन होतं, आपण आपल्याला माफ करण्यासाठी ती प्रेयर वापरली. ओके, उद्या परवा आपण बघणार आहोत की पैशाला कसं होपोनोपोनो द्यायचं, पैशासाठी प्रेयर कशी वापरायची, मी रिलेशनशिप आता असेल लिस्ट काढली होती. त्याच्यासाठी वापर करतो. मी आता लिस्ट काढली होती, एक 4 जण होती की ज्यांच्याबद्दल माझ्या मनात राग होता, पण जेव्हा तुम्ही आठवायला लावलं ना, मला काही आठवायलाच तयार नाही. फक्त राग एवढंच लक्षात होतं, त्यांचे काही सीन पण आठवायला तयार नाही, काहीच नाही. म्हणजे ऍक्च्युली मी त्यांना ऑलरेडी माफ केलंय का? नाही, राग येतोय ना, मग कसं माफ केलं? त्या व्यक्ती राग आठवत म्हणजे नाहीये, इमोशनल स्टक झालीये ना मॅडम. रागाची भावना नाही, इथे जर का ते स्वतःहून बोलले की मग माझं मनातलं जेवढं पण आधीच असतं ते निघून जातं, आणि जर का ते बोलले नाही तर माझ्या मनात राग येतो. ओके, नाही मॅडम, मग तुम्ही माफ केलेलं नाहीये पूर्णपणे. ओके, ती व्यक्ती कशीही वागू दे, आपल्याला फरक नाही पडला पाहिजे, आपण न्यूट्रल राहायचंय. ओके, तुम्ही पण घटना असं मला विसरला, पण न्यूट्रल तो राग उठवला. सगळ्यांबरोबर राहायचं असतं, कारण की मला लगेच हर्ट होतो, हा माझा प्रॉब्लेम आहे. ओके मॅडम, काही नाही, डेली होपोनोपोनो स्टार्ट करा, सगळे प्रॉब्लेम निघून जातील. कारण होपोनोपोनो क्लिन्झिंगचं काम करते. ओके, तुमचे जे राग हे स्टक झालेला आहे, तुम्ही घटना विसरलात, पण तो इमोशन आहे ना, रागाची भावना इथं अडकून पडलीये ना, मग कसं विसरलं म्हणता येईल? मग ते अडथळे तुमच्या आयुष्यात सगळ्या, तुमचं करिअर, पैसा, रिलेशनशिप, तुमची हेल्थ असेल, सगळ्यामध्ये ते अडचणी निर्माण करते.
ओके. येस मॅम मॅडम, ग्रुपवरती देणार आहे प्रेयर. ओके. मॅम मला हॅलो हा हा मॅडम. मला माझ्या आयुष्यात खूप म्हणजे लोकांनी त्रास दिलाय माझ्या फॅमिलीतल्याच. तर मी माफ हम्म. करायचा प्रयत्न म्हणजे खूप पूर्णच करते, पण ते म्हणजे असं कधी कधी येतच ते मनात. ओके. आता कारण पहिलं इतके वाईट आणखी वागले ना. सगळ्यांसाठी सेशन आजचं आहे. ओके. तुम्ही आज ती चिट लिहिली, फाडलं, होपोनोपोनो केलं किंवा चिट फाडून टाकली, लगेच एका दिवसात होणार आहे का? भले नाही नाही रेकी मॅजिकली रिझल्ट आणते, पण आपल्याला काय सातत्य पाहिजे. हळूहळू काय होईल, तुम्ही 7 दिवस करून बघा ही चिटची टेक्निक. 7 दिवसापर्यंत ती लेवल खूप कमी कमी झालेली असेल. एका पॉइंटला तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. ती व्यक्ती समोर येऊन उभी राहिली तरी तुम्हाला त्रास होणार नाही, वाईट वाटणार नाही. ओके. एक्सक्यूज मी मॅम, येस. हा कीर्ती मॅम बोला. थँक्स टू यू फर्स्ट. ऍक्च्युली खूप प्रेशर होतं मॅम. मनावर. जे की आहे जे तुम्ही म्हटलात की ऍक्च्युली मी खरंच माफ नव्हते करू शकत. मग ते कुठलंही असू दे, घरातलं असू दे किंवा बाहेरचं असू दे. बट नाव आय एम फीलिंग व्हेरी रिलॅक्स. थँक्स टू यू. पण काही गोष्टी अशा आहेत की मी ठीक आहे त्या व्यक्तींना आता माफ करू शकले. बट काही गोष्टी जे तुम्ही म्हटलात की कचरा साठलेला असतो, तर काहीतरी लिक्विड वापरतो आणि ते आपण ड्रेन करण्यासाठी आपण यूज. बट अशी सिच्युएशन काही गोष्टींची होती, म्हणजे आत्तापर्यंतची, रिलॅक्स व्हायच्या आधीपर्यंतची, की त्याला हे प्रॉपर प्लंबिंग म्हणजे प्लंबरचीच गरज पडणार होती. ऍक्च्युली अच्छा. की ते कितीही आपण लिक्विड टाका, काही टाका, ते जातच नव्हतं. सो मला ह्या पहिल्याच ह्याला खूप छान वाटलंय आता, की मी ऍटलीस्ट पण काय होतं मॅडम माहितीये, दृष्टिकोन होतोय किती की लिक्विड मी टाका. कंटिन्यू. म्हणजे आता मी ऍटलीस्ट इथपर्यंत तरी हा विचार करू शकते की हो मी समोरच्याला माफ करू शकते. ते मे बी माझ्यात गट्स आहेत जे आधीपासून होते. माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा होता की कीर्ती तू अशी आहेस. आणि सडनली माझ्यासोबत जे इन्सिडेंट्स झाले ती रिव्हेंज थिंकिंग येत गेली मनात. आणि मला माझ्या घरातलेच म्हणत गेले की तू खूप बदलली आहेस, की तू अशी नव्हतीस. तर आजच्या सेशनने मला ते उलट हे झालं की कदाचित माझ्यात ते गट्स होते पण मी ते झाकले होते, तर आता ते थोडं रिलॅक्स फील येस. करतेय आता. आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात मॅडम आपल्यापासून, स्वतःपासून करायची आहे. मगाशी म्हटलं चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आणि जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये बदल करतात ना, इम्पॉर्टंट पॉइंट आहे, जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये आपल्यामध्ये बदल करात ना, आजूबाजूचे लोक आपोआप बदलतात. येस. तुम्ही रिफ्लेक्ट होता. तुम्ही कधीही बघा, हे सेशन छोट्या छोट्या टेक्निक आहेत आणि होपोनोपोनो तर करा. तुम्ही डेली करा मॅडम, उठता बसता करा. खूप छान रिझल्ट येतील तुम्हाला. मला आणि एक जसं विचार तुम्ही मगाशी म्हटलात, हा हम्म, हम्म. एक सेकंड फक्त. जसं तुम्ही मगाशी म्हटलात की हा ते क्लिन्झिंग किंवा काय लिक्विड वगैरे खूप वापरले पण मिळत नव्हतं. काय होतं, तुम्ही भेसळवाला लिक्विड वापरत होतात मॅडम. होपोनोपोनो वापरा. ओके. आपल्याला ऑथेंटिक वापरायचंय. ठीक आहे. मॅम हा त्या मेन संदर्भात एक विचारायचं होतं की आपण येस मॅम. त्याच्यासाठी 369 ही थेरपी यूज करू शकतो का? मी सकाळी येस 3 मॅडम, टाइम्स, खूप सारे टेक्निक आहेत. हा. हो हो, सकाळी खूप 3 सारे टाइम्स, टेक्निक आहेत. दुपारी 6 आणि रात्री खूप 9 सारे. टाइम. येस येस मॅडम, ती पण मॅजिकल टेक्निक आहे. तुम्ही वापरा नक्की. आणि तुम्हाला जे एक्स्ट्रीम लेवलचे प्रॉब्लेम आहेत ना, त्याच्यासाठी सगळ्या टेक्निक वापरा. जेव्हा आपण काय करायचंय, ऍटलिस्ट 3 ते 4 टेक्निक घ्या. सगळ्या टेक्निक एकदम घेतल्या तर काय होतं, आपली एनर्जी डायव्हर्ट होते सगळीकडे. आपल्याला हो, नाही फोकस म्हणून मी ठेवायचंय. तुम्हाला विचारलं की बेस्ट हे असतं की आपण एक्सपर्टला चालेल. विचारलं तर ते जास्त वर्क होईल असं, म्हणून मी तुम्हाला स्वतः ट्राय न नाही, करता तुम्हाला विचारलं त्यासाठीच. 6ix9ine खूप पॉवरफुल टेक्निक आहे. मॅनिफेस्टेशनची टेक्निक आहे. तीही वापरा. होपोनोपोनो सुद्धा करा. रेकीचं हिलिंग स्वतःला पण द्या, इतरांना पण द्या. ओके. येस मॅम. याच्या पुढच्या लेवलमध्ये आणि टेलिपॅथी वगैरे तुम्हाला, तर तुम्ही इतर लोकांना टेलिपॅथी देऊ शकता. तुम्ही जे समोरून जे तुम्ही विचार त्यांना सांगू शकत नाहीये, मे बी खूप शिष्टाचार असतो किंवा रिस्पेक्ट असतो, आणखी काही गोष्टी असतात आपल्याला नाही म्हणता येत नाही, ते टेलिपॅथी थ्रू तुम्ही त्यांच्या माइंडमध्ये त्या गोष्टी घालू शकता. दुसऱ्याचा ओके स्वभाव सुद्धा तुम्ही बदलू शकता. ओके. 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 आणखी कोण आहे? मॅडम मला हा, विचारायचं मॅम. होतं की आपण ते हो हो ओ हो नंतर ओ म्हणायचं का? हो ओपोनोपोनो. एकत्र मी ओ ग्रुपवरती देईन मॅडम. हा? मी ग्रुपवरती देईन. ठीक आहे. इंग्लिश आणि आणि मराठी जे हे आहे, म्हणताना प्रत्येक वेळी विश मागायची का रोजच्या रोज चॅन्टिंग केल्यासारखं म्हणायचं? चॅन्टिंग करायचं पण इथून फील करायचं. आता आज आपण स्वतःसाठी केलंय, उद्या एखादी व्यक्ती घ्या की ज्याच्यावर तुमचा राग आहे, त्या व्यक्तीचा डोळे बंद करायचे, त्या व्यक्तीचा चेहरा थर्ड आयवर आणायचा आहे,
चेहरा बघायचा आणि मग त्याची माफी मागायची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. म्हणजे एका ओके. दिवसाला आणि एकदा तुम्हाला एका माणसाचं केलं की फिनिश होतं ना ते? दररोज त्या माणसाला समोर आणून करायची गरज नाही. दररोज करा ना मॅडम. जोपर्यंत तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये, त्याच्याबद्दल तुम्हाला चांगली प्रेमाची भावना वाटत नाहीये, तोवर करा. अच्छा. रिलीज होईपर्यंत करा. ठीक आहे. आणखी कोण आहे एक्सपिरियन्स शेअर करायचे ऍक्च्युली मेडिटेशनचे? मला अकोलकर हॅलो मॅडम. मॅडम अंजली. येस ती मॅम. आवाज नाही जाते तुम्हाला? हा हा मॅडम बोला. म्यूट केलंय मी. ऍड्रेस नाही करत. एक मिनिट. नाही मॅम नाही, आवाज सगळ्यांना येतोय? परमिशन दिलेली आहे. Yes. येतोय बोला. मॅम मला हे विचारायचं होतं की कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो ना? म्हणजे हे तर हिलिंग हो येस प्रोसेस मॅडम. झाली. पण जे आहे की म्हणजे एक भीती असते की नको बोलू का नको, किंवा हा व्यक्ती काय म्हणेल, तो व्यक्ती काय म्हणेल, किंवा जाऊ की नको, ग्रुपमध्ये हो की नको, किंवा तो इन्व्हाइट करेल म्हणजे आपल्याला बोलेल, ही भीती खूप वाटत राहते की होईल मग हे भीती कव्हर. पण काय आहे, ते ब्लॉकेजच आहे ना मॅडम. रेकी ही ब्लॉकेज काढते. हिलिंग देऊ शकतो, पण उद्या परवाच्या सेशनमध्ये आपण अफर्मेशन कसं द्यायचे, तुमचा जो भीतीचा प्रॉब्लेम आहे तो 7 चक्रामधून सुद्धा रिलीफ होईल. त्याच्यामधून सुद्धा तुमचा प्रॉब्लेम जाईल. 7 चक्राचं मेडिटेशन डेली करायला लागलात तर. ठीक आहे. उद्याही तुमच्या प्रश्नाचं सोल्युशन तुम्हाला मिळेल. 3-4 दिवस हे सेशन सगळे अटेंड करा. आपोआपच सगळे प्रश्न सुटून जातील. ठीक आहे. भीतीसाठी पण आपण त्याला अफर्मेशन स्वतःला देऊ शकतो. येस. आणखी कोण आहे मॅडम मेडिटेशन? टायमिंग सेम असेल मॅम? येस, टायमिंग सेम असेल 4 ते 5. बोलायचं ओके. असतं पण. हॅलो मॅडम. बोला हा मॅडम. हा ध्यान एकदम छान लागला आज. मस्त. ओके मॅडम, खूपच छान. एक शंका होती, आणि जर समोरच्याची चूक फार मोठी असेल तर कसं माफ करावं? माफ करायलाच पाहिजे मॅडम. ऑप्शन नाहीये आपल्याकडे. आपण स्वतःसाठी करतोय, इतरांसाठी करत नाहीये. ओके ऑप्शन मॅडम. ठेवलेलाच नाहीये तुम्हाला. माफ करायचंच आहे. तुम्हाला प्रगती हवी आहे, तुम्हाला मानसिक शांतता हवी आहे, शारीरिक मानसिक आजार काढून टाकायचे, तुमच्यासोबत तुमच्या मुलांचं, घरातल्यांचं बरं भलं करायचंय, चांगलं करायचंय आणि आयुष्य खूप सुंदर पद्धतीने जगायचंय. करावंच लागेल. ओके. ओके मॅडम. देर इज नो ऑप्शन. मॅडम नेक्स्ट. मॅडम येस. ध्यान हा करताना बोला. मला झोप येत होती ह्यावेळेस. ओके मॅडम. ते काय होतं मी निगेटिव्हिटी असेल ना, तर तीही रिलीज होते, किंवा ध्यान करण्यामुळे दोन प्रकारे होतं की आपल्याला रिलॅक्स होतं. बॉडी आणि माइंड एकदम शांत होतं ना, रिलॅक्स होतं. हा काम रिलॅक्स अँड वाटत कम्पोज होतं. होतं. त्यामुळे सुद्धा येस, मग मी त्यामुळे सुद्धा समोरच्याला तसं माफ होतं. केला, जो राग होता ओके, तो. व्हेरी गुड. खूप छान. सगळ्यांनी क्लॅप करायचं मॅडमसाठी. प्रियांका मॅडम फर्स्ट टाइम सेशन अटेंड केले आणि मस्त आहे ओके. पण सेक्शन. मॅडम कंटिन्यू करा तुम्ही. ठीक आहे. येस मॅम, कंटिन्यू नक्की. करा. मी माफ पण करणं ते फर्स्ट टाइम चिट केलं, मलाही छान वाटलं. येस, थँक्यू सो मच मॅडम. आता हे घरी पण करायचे. सेशन संपल्यानंतर रात्रीही करून बघायचंय. ठीक आहे. मनामधून माफ करायचे त्या व्यक्तीला, आणि लक्षात ठेवायचं, तुम्ही स्वतः त्याच्यासाठी करत नाही, सर्वस्वी तुमच्या फायद्यासाठी करत आहात. तुमचं चांगलं होणार आहे, तुमचे ब्लॉकेजेस जाणार आहेत. ओके. ठीक आहे. अगदी साधी छोटीशी टेक्निक आहे, सगळ्यांनी करायचं. होपोनोपोनो मी ग्रुपवरती देईन, त्याचे इमेज पण देईन, आणि तुम्हाला ते मग एनलार्ज करून घ्या. ओके. येस चलो. मॅम. तर एक होतं मॅम, येस येस. हा. काय होतं, आपण जर समजा सकाळी उठल्यावर होपोनोपो म्हणू, किंवा जे जसं तुम्ही म्हटलात की किचन मध्ये खूप छान आनंदात काम करतो, किंवा गाणे ऐकत ऐकत काम चाललंय, सडनली विचार येतो. पण त्यावेळी आता म्हणजे मी तर आता करते हा कोर्स पहिल्यांदा, सो त्यावेळी सडनली हा विचार कदाचित जाऊ शकतो की आपण हे म्हटलं पाहिजे मनाला. तर आपण हे किचन मध्ये लिहून चिकटवू शकतो. तसं काही हा म्हणजे मॅडम, लिहून जोपर्यंत ठेवलंय आपल्याला आपण काय होतं कुठेतरी, येस, की एखाद्या डोक्यात गोष्टीची येणार सवय नाही, होत पण नाही ना. ऍटलीस्ट दिसल्यानंतर तरी आपण शांत होऊ की हा नाही, आपल्याला हे म्हणायचं आणि शांत राहायचंय. तर तसं करू शकतो का? येस. आपल्याला कसं सवय नाहीये ना मॅडम, त्यामुळे सतत डोक्याला हॅमरिंग करायची गरज असते, हातोडा मारायची गरज असते आपल्याला. मग त्यामुळे मी म्हटले की एनलार्ज करा, बेडरूम मध्ये लावा, हॉलमध्ये, हा. किचन मध्ये पण लावू शकता, की नजर पडते ना. हो. करायचंय बाबा आपल्याला, कारण विसरतो बरेच वेळेला, आणि एकदा हॅबिच्युअल झालं की काही गरजच उरत. आपोआपच तुम्ही 24 तास त्याच झोन मध्ये असतात. ओके. आणि आपलं म्हणजे माझं तरी होतंय ऍक्च्युली तसं, की आपण खूप वेळा जॉईंट फॅमिलीत जर असलो, तर आपण जरी ते जाऊ देत, ठीक आहे, गेला तो विषय, पण समोरची व्यक्ती येऊन आपल्याशी पुन्हा बघ त्यांनी असं केलं होतं, पुन्हा तो विचार येणार,
त्यामुळे मग ते कुठेतरी लेट गो करायला अवघड जातं. तर म्हणून मग मी ते म्हणूनच शंका विचारलं की ते करायचं. समोर चिकटवलं की चालेल का ते? उलट लावा, मी म्हणते पेस्ट करा सगळीकडे, फक्त बेडरूम मध्येच नाही की उठता बसता, जिथे हॉलमध्ये लावा, किचन मध्ये लावा, फ्रीज वरती लावा. ओके, नो ओके प्रॉब्लेम. ठीक आहे, ओके चालेल. चलो, आणखी कोण आहे का? आपण सेशन इथे थांबूयात. कोणाला काही प्रश्न मॅडम असतील तर सेशन पर्सनली करताच्या वेळी ना खूप डोकं जड पडलं होतं. कारण का? मेडिटेशन करताना. हा, जेव्हा तुम्ही होतं सांगत मॅडम. होते तेव्हा डोकं आणि डोळे खूप जड पडले होते. येस मॅम, जेव्हा आपण निगेटिव्ह इमोशन्स ते रिलीज करत असतो ना, ब्लॉकेजेस जाताना तसं होतं. ठीक आहे, एखादा बॉडी पार्ट पेन करेल अचानक. तुम्ही सेशन मेडिटेशन करण्याच्या आधी छान वाटत होतं, मेडिटेशन करताना मध्येच एखादा हिट झालं काहीतरी किंवा बॉडी पार्ट एखादा अचानक दुखायला लागला, निगेटिव्ह इमोशन्स, निगेटिव्ह एनर्जी रिलीज होत असते. ठीक आहे मॅडम हे हे करण्यासाठी काय करावं लागेल? काय नाही मॅडम, थोडंसं पाणी पिऊन घ्या ना, रिलॅक्स व्हा. ओके, काही होत नाही. उलट मॅडम चांगली मला गोष्ट आहे की येस, मला हाताला मुंग्या येत होत्या. काहीच प्रॉब्लेम नाही मॅडम. व्हायब्रेशन येतात, एनर्जी असते ना, एनर्जी फील होते आपल्याला. अच्छा, ओके, ओके. पण येस. विचार थांबतच चलो, नाही मॅडम, आपले विचार चालूच असतात. त्याच्यासाठीच रोज मेडिटेशन करायचं मॅडम. ऍटलीस्ट 5 ते 10 मिनिट रोज मेडिटेशनची सवय लावा. ठीक आहे, हॅलो नाहीतर मग विचार येत मॅडम. जातात. येस हा येस इरा सर. बोल. बोल. तिला बसलं ना तर तिला पाठीच्या मध्ये तिला दुखत होतं. अच्छा, मेडिटेशन करताना हो मेडिटेशन म्हणजे करता. इतर वेळेस पण बसल्यानंतर दुखतं की आत्ताच दुखलं? ओके, काही नाही, मी आता जस्ट सांगितलं ना मॅडम कशामुळे होतं ते. अचानक अशा काही गोष्टी झाल्या तर निगेटिव्ह ब्लॉकेजेस, ती निगेटिव्ह इमोशन्स असतात ते रिलीज होतात बॉडीमधून. ठीक आहे, मॅम ओके. येस श्वेता मॅम. मी मेडिटेशन केलं तर फ्रेश वाटलं, पण लगेच 5 मिनिटात चेहरा असा डाऊन झाला आणि रडायला आलं थोडंसं. फ्रेश वाटलं ठीक आहे, पण डाऊन झालं किंवा रडू आलं ना, ते वाईट गोष्ट नाहीये मॅडम. ठीक आहे, उलट छान आहे की मी मगाशी काय म्हटलं, रडू आलं तर रडा, कारण ते इमोशन सप्रेस करू नका, दाबू नका. इतके वर्ष तुम्ही तेच केलंय, ते दाबून ठेवल्यामुळे आपल्याला त्रास होतो. ठीक आहे ना, रडू वाटलं रडायचं, त्या इमोशन्सना बाहेर पडून द्या ना, वाट मोकळी करा. ठीक आहे, आणि त्याच्यासोबत होपोनोपोनो करा. ओके, रोज चांगली करायचं गोष्ट ना? आहे. येस मॅडम, रोज करा. ठीक आहे, रोज सकाळी करा. हॅलो गुगलवरती किंवा युट्यूबवरती तुम्हाला मिळून जातील खूप सारे. मॅडम येस, मला हॅलो एक विचारायचं होतं की आत्ता मला कळलं की हो ओ पोनो पोनो म्हणायचं, पण याच्या आधी मी मंत्र म्हणायची गुरूंचा. मग ते चांगलं का हे हो ओ पोनो पोनो? ज्याच्यावरती तुमचा विश्वास आहे ना, होपोनोपोनो तर चांगलंच आहे. पण सपोज तुम्ही फार देवी साधना वगैरे करताय, अध्यात्मामध्ये खूप आहे, तुमचं इष्टदैवत किंवा कुलदैवत त्याच्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे, मग ती गोष्ट घ्या, मग तो मंत्र घ्या. त्याचं काम करायचं तो करायचं. फक्त मी सांगते की कायम जे काही कराल ना, श्रद्धेने, विश्वासपूर्वक आणि मनापासून करा, तरच रिझल्ट मिळतील. ओके, ओके मग असं नाही की होपोनोपोनो केलं किंवा देवाचं केलं, तर देवाचं जरी केला मंत्र, तो मनापासून नाही म्हटला, फक्त पोपटपंची आहे किंवा धावपळीमध्ये कसंही करायचं आणि ऑफिसला पळायचं, मग त्यांनी रिझल्ट येणार आहेत का? त्यांनीही नाही येणार. होपोनोपोनो पण वरवरचं केलं त्यांनीही नाही येणार. कुठलंही टेक्निक करा, फक्त मनापासून विश्वासपूर्वक श्रद्धेने करा. बस, ओके 1001 पटीने तुम्हाला रिझल्ट येणार. ओके, ओके मॅडम चलो. होपोनोपोनो एखाद्याकडनं आपल्याला जर काम करून घ्यायचं असेल तर त्याचं नाव घेऊन करायचं का? हो, आपले पैसे स्टक झालेत, कोणाकडे कोणाकडे काही काम अडलंय, तर ते ब्लॉकेज, ती अडचणच आहे ना, ब्लॉकेजेस, अडथळे, ते ब्लॉकेजेस सुद्धा होपोनोपोनोने आपण काढू शकतो. ते आपण उद्या आणि परवाच्या सेशनमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे, चलो. उद्या चलो 7 बाय. चक्रांचं ऍक्टिव्हेशन, येस ऍक्टिव्हेशन मेडिटेशन आहे, आणि रेकीला कॉल कसा करायचा, रेकीचं हिलिंग कसं घ्यायचं तेही शिकवणार आहोत. चलो, खूप वेळ झाला, आजचं छान सेशन वाटलं. आपण इथे थांबवतो. थँक्यू सो खूप मच. छान वाटलं. खूप छान वाटलं. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू.